नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी मराठीत बोलू हिंदीमध्ये बोलू कशात? ते कांदा लसूण उगवणारे किती शेतकरी आहेत तिथे किंवा ज्यांना अच्छा. आणि आपल्या कोल्ड स्टोरेज बद्दल माहिती हवी असलेले किती जण आहेत की ज्यांना आवश्यक असतील? ठीक आहे. मी पहिले कांदा लसूण थोडासा घेतो कारण ऑलरेडी वेळ थोडी कमी झाली, त्याच्यामुळे थोडा फास्ट घेऊ. जिथे काही प्रश्न असतील किंवा आणखी तुम्हाला काही शंका असतील आपण त्याच्यावर थोडा जास्त भर देऊ. कारण भरपूरशा गोष्टी आता तुम्ही उगवत असल्यामुळे तुम्हाला माहीत असतील, तर त्याच्यावर उगाच वेळ न घालता ज्या गोष्टींची आपल्याला माहिती हवी आहे त्याच्याबद्दल आपण थोडा जास्त वेळ देऊ शकू. त्याच्या 3 विषय आज जवळपास माझ्याजवळ आहेत. एक म्हणजे कांदा लसूण लागवड, दुसरा आहे कांदा लसूण काढणी नंतरचे तंत्रज्ञान म्हणजे पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणतो ते, आणि तिसरा त्यालाशी अपेक्षित असलेला थोडा कोल्ड स्टोरेज जो भाग आहे. बेसिकली कांद्या संदर्भात घेऊ आणि त्याच्या संदर्भात कोल्ड स्टोरेज हे जवळपास सगळ्यांना सारखंच असतं, तर त्याच्यात काय आपल्याला हे येतात प्रॉब्लेम्स येतात किंवा आपण त्याच्यात आणखीन काय व्यवस्था करू शकू याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. तर कांदा हे पीक, आता कांदा आणि लसूण हे दोन्ही पिकं जरी असले तरी कांदा आणि लसूण थोडे जवळपास त्यांची लागवड पद्धती आणि या गोष्टी सारख्याच आहेत. जिथे लसणाला थोडासा वेगळा भाग लागतो तिथे लसणाला सांगेल, अदरवाईज म्हणजे ते जर नाही सांगितलं तर कांदा आणि लसूण सारखेच चालतात असं समजायचं. तर एक सुरुवातीला आपण कांदा हे जे पीक आहे, भारत हा जगामध्ये 2ऱ्या नंबरचा देश आहे की जिथे सगळ्यात जास्त कांदा लागतो. लसूण सुद्धा 2ऱ्या नंबरचा देश आहे. आपल्या देशाची जी आवश्यकता आहे त्या व्यतिरिक्त आपण कांदा एक्सपोर्ट करतो, पण लसणाच्या बाबतीत उलट आहे. आपण जगातले नंबर 2चे जरी देश असले तरी आपल्या भारतात लागणारा लसूण आपल्याला पुरत नाही, आपल्याला बाहेरून आयात करावी लागते त्याची, तर ती आपण जनरली चीनमधून आयात करतो. तर लसूण यासाठी सुद्धा भरपूर मोठा आपल्याला वाव आहे आणि कांद्यासाठी सुद्धा आहे. दुसरं असं की कांदा हे जे पीक आहे भारतामध्ये 3 वेगवेगळ्या सीझनमध्ये घेतात, ज्याला आपण खरीप, रबी आणि रांगडा ज्याला म्हणतो म्हणजे लेट खरीप. तर महाराष्ट्रामध्ये हे 3ही सीझन येतात, पण महाराष्ट्र व्यतिरिक्त काही जे भाग आहेत भारतातले तिथे राजस्थान आहे जसं, तिथे 2 पिकं घेतात. आणि लसूण हे जे पीक आहे हे भारतामध्ये फक्त एकदाच घेतलं जातं. हे रबी पीक आहे, साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत त्याची लागवड करतात आणि मार्चमध्ये निघाल्यानंतर पुढच्या नोव्हेंबरपर्यंत म्हणजे मार्चमध्ये हार्वेस्ट होतं, आपण जेव्हा काढतो तोपर्यंत हे वर्षभरात जे साठवलेलं पीक आहे हेच आपण वापरतो. महाराष्ट्रात लसणाचं क्षेत्र आहे, पण महाराष्ट्र व्यतिरिक्त गुजरात आणि मध्य प्रदेश इथे लसूण जास्त प्रमाणात आणि त्याचं जे पीक आहे त्याची क्वालिटी आहे ती जास्त चांगली येते. महाराष्ट्रामध्ये हा नाशिकचा भाग आहे, इथे जास्त पारंपरिक भाग आहे. नाशिक, पुणे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे तिथे चांगल्या प्रकारात कांदा होतो. आता विदर्भात एक क्षेत्र वाढते आहे. पूर्वी असा समज होता की विदर्भात फक्त रबीचा कांदा घेतो. रबीचा कांदा म्हणजे ज्याची आपण लागवड साधारणपणे डिसेंबरमध्ये शेतात करतो, त्याच्या 2 महिने आधी आपल्याला नर्सरी तयार करावी लागते आणि तिथून मग 2 महिने एक साधारण 40 ते 45 दिवसांनी आपण ट्रान्सप्लांटिंग करतो, पुनर्लागण ज्याला म्हणतात. आणि एक 120 ते 120 दिवस आपल्याला कमीत कमी लागतात. काही अर्ली व्हरायटीज आहे, नाही ते 135 ते 140 दिवसामध्ये कांद्याचं पीक याला येतं, हार्वेस्टिंगला येतं. तर हे रबी पीक साधारणपणे विदर्भात घेतलं जायचं. पण आता काहीतल्या शेतकऱ्यांनी आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचं केंद्र आहे राजगुरुनगर पुण्याजवळ, त्यांनी इथे संशोधनाला काही शेतकरी होते त्यांच्या माध्यमातून एक प्रयोग केला आणि तो फार यशस्वी झालेला आहे. तर आता अकोल्याजवळ भरपूरसे शेतकरी, जवळपास 400-500 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे, हा खरीप कांदा घेतो. आणि खरीप कांदा विदर्भातली अशी एक समज आहे की आपण घरामध्ये जे खातो हे साधारण पांढरा कांदा खातो. बाकी महाराष्ट्रात जर तुम्ही पाहिलं, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तिथे लाल कांदा खातात. तर आपल्याला एक ॲडव्हान्टेज असा आहे की हा जो पांढरा कांदा आहे आपण इथे उगवतो आणि याला प्रोसेसिंगसाठी खूप मोठी मागणी आहे. तर हा जो अकोल्यातला जो प्रयोग झाला तिथे म्हणजे अगदी आपलं हे हिंदुस्तान लिव्हरचे लोक सुद्धा जाऊन त्यांना कांदा मागून राहिले. आणि शेतकरी आता या कंडिशनमध्ये आहे सध्या की ते त्यांना सांगतात की आम्ही या भावात कांदा विकून नाही तर आम्ही विकणार नाही. आणि भरपूरशा मोठ्या कंपन्यांना त्यांचा भाव तो ॲक्सेप्ट करावा लागतो, कारण पांढऱ्या कांद्याचं क्षेत्रही विदर्भातच वाढून राहिलं आणि त्या व्यतिरिक्त त्यांना काही हे नाही आहे, मार्ग नाही आहे. तर त्याच्यामुळे पांढऱ्या कांद्याच्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता खरीपात घेण्याच्या. बाकी रबीमध्ये कांदा होतोच, रबीच्या कांद्याला तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. कुठलाही कांदा घ्यायचा असेल तर त्याची पहिले आपल्याला नर्सरी तयार करायला पाहिजे. हे एक सर्वसाधारण तंत्र आहे. आजकाल ज्या मशीन्स आलेल्या त्यांनी आपण डायरेक्ट कांद्याच्या बिया आपण लावू शकतो. लसणाचं जे आहे ते आपल्याला हातानेच डोपणी करावी लागते, ती रबीमध्ये करावी लागते. पण कांद्यासाठी आता लावायचे जे यंत्र आलेले आहेत ते आलेले आहेत, मेकनायझेशन झालं, पण ते मशिनी फार महाग असल्यामुळे किंवा भरपूरशा लोकांना ते जमत नसल्यामुळे सर्वसाधारणपणे त्याची प्रयोग आपली पौधशाळा म्हणजे त्याला नर्सरी तयार करून मग ते आपण ट्रान्सप्लांटिंग करतो. ते एक साधारण 5 ते 7 किलो बियाणं लागतं 1 हेक्टर लागवडीसाठी, आणि याच्यासाठी 1.5 हेक्टर जे आहे त्याचे नर्सरी आपल्याला लागतं.
गादी वाफ्यावर कुठल्याही, ते कांद्यासाठी आहे पण इन जनरल बाकी भाजीपाल्यांसाठी जेव्हा नर्सरी तयार करतो तेव्हा ती गादी वाफ्यावरच करावी, हे सर्वसाधारण शेतकऱ्यांनी लक्षातच ठेवायची गोष्ट आहे. कुठलीही लागवड जी नर्सरी तयार करायची गादी वाफ्यावर, 15 सेंटीमीटर उंच गादी वाफा, 1 सेंटीमीटर त्याची रुंदी आणि लांबी आपल्याला जशी हवी तशी. याच्यामध्ये आपल्याला जे तणांचं नियंत्रण आहे ते सोपं जातं, किंवा बाकी काढणी जेव्हा असते ती सुद्धा सोपी जाते. कांद्यामध्ये तणांचा फार प्रादुर्भाव होतो आणि हा नर्सरी लेवल पासून होतो. नर्सरीत जर तण जास्त झाले तर त्या रोगाची जी शक्ती असते, जसं आपण लहान मुलांना घरी जन्म झाल्यावर व्हॅक्सिनेशन करतो, का बरं लहान वयात करतो, कारण हे पुढे त्याच्या आयुष्यात कामात येते. तसंच रोपांची सुद्धा, हे कुठलेही रोप घ्या, कांदा लसूण, त्याला अपवाद नाही, जर तुम्ही त्याची अगदी सुरुवातीपासून जर काळजी घेतली तर ते तुम्हाला जास्त हे प्रोडक्शन देऊ शकतो, उत्पादन देऊ शकतं. म्हणून, आणि हे तण जे आहेत ही आजूबाजूचे त्याचे जे आवश्यक जे अन्नघटक आहेत ते खाऊन घातात, त्याच्यामुळे आपलं जे पीक आहे आपण ज्याच्यासाठी मेहनत करतो त्याला फार कमी मिळतं. तर तणनाशकांसाठी जसं हाताने काढणं आहे तसं आजकाल रासायनिक तणनाशकही येतात. तर हे रासायनिक तणनाशक तुम्ही वापरावे, त्याच्यामुळे जिथे हाताने काढणं शक्य आहे तिथे करावं. कारण आता माझ्या आधी जे झालं रासायनिक ऑर्गॅनिक कल्टिवेशनचा हा एक वेगळा विषय आहे, आणि एक आपण ऑर्गॅनिक कल्टिवेशन व्यतिरिक्त जर आपण करू शकले जिथे वापरू शकतो, तिथे पेंडीमिथलिन नावाचं एक तणनाशक येतं. हे उगवणी पूर्वी मारायचं, म्हणजे आपण जेव्हा आपण सोईंग करायला जातो, लागवड करायला जातो, त्याच्या आधी तो गादी वाफा पहिले त्याच्यावर तणनाशक मारायचं, मग त्याला पाणी द्यायचं. भरपूरसे शेतकरी पहिले पाणी देतात मग तणनाशक मारतात, तसं करू नका. पहिले तणनाशक मारा, मग पाणी द्या, आणि मग ते मारल्यानंतर 2-3 दिवसानंतर तुम्ही त्याच्यावर बिया आपल्या रोपणी करायची त्याची. नंतर हे झालं तणनाशकांसाठी. तसंच काही बुरशीजन्य रोग जे असतात ते बियाणांसोबत येतात, त्याच्यासाठी थायरम एक साधारणपणे 2 ग्रॅम प्रति किलो त्याची ट्रीटमेंट द्यायची, त्याला चिकट पदार्थ लावून आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर हे जे आपण जे बी पेरतो कांद्याचं, आता ही नर्सरी जी आहे ही जर खरीपात तुम्ही तयार करायची असेल तर खरीपात साधारणपणे तुम्हाला एक जूनच्या 15 तारखेपासून नंतर सुरू करावी लागेल. नंतर कारण पावसाळाचं आपल्याला लागवड जी आहे ती 15 जुलै ते 30 जुलैच्या दरम्यान करायची असेल, त्याच्या 30 दिवस ते 40 दिवस आधी आपल्याला नर्सरी टाकली पाहिजे, की जेणेकरून ट्रान्सप्लांटिंगसाठी रोपं तयार होतील. आणि रबीसाठी जर करायचं असेल तर हे साधारणपणे आपल्याला ऑक्टोबरमध्ये सुरू करावं लागतं नर्सरी. रबीची जी नर्सरी आहे त्याला थोडा जास्त वेळ लागतो. हे वातावरणानुसार काही बदल असतात, त्याच्यामुळे ह्या टेम्परेचरमुळे जे बदल असतात त्याच्यामुळे हे थोडंसं ड्युरेशन ॲडजस्ट करावं लागतं. तर तिची काळजी घेतली पाहिजे. आणि हे जे संशोधनातून ज्या गोष्टी सिद्ध होत असतात ते आम्ही सांगत असतो. याच्यात असं काही जादूचे प्रयोग आहे अशातला काही भाग नाही. हे आपल्याला ते दिसतं, आपल्याला अनुभव असतात किंवा त्याच्यावर काही व्यवस्थित प्रयोग केलेले असतात, त्याच्या माध्यमातून जो अनुभव येतो त्याच्यामधून हे सांगितलेल्या जातात. तर ह्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर, आणि एकाच गोष्टीची काळजी घेतली 10 सोडून दिल्या तर त्याचा आपल्याला जो आवश्यक आपल्याला परिणाम आहे तो भेटणार नाही. आपल्याला आवश्यक आहे की 10 जर गोष्टी आहेत तर त्या 10ची सुद्धा व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. तर बिया पेरण्याच्या आधी आपण तणनाशक मारलं, तणनाशक मारल्यानंतर एक साधारणपणे त्याला पाणी दिलं. आता ड्रीपची आवश्यकता खूप जास्त वाढत चाललेली आहे, कारण पाणी अवेलेबल फार कमी व्हायला लागलेलं आहे शेतांमध्ये. तर आणि ड्रीपचा आपल्याला ॲडव्हान्टेज असा मिळतो की त्या मुळांना आवश्यक तेवढं आपण पाणी देतो आणि त्याच्या माध्यमातून खतंसुद्धा देऊ शकतो. तर ते फक्त त्या झाडाच्या मुळाजवळ जाणार, बाकीच्यांना मिळणार नाही, त्याच्यामुळे तणांचा सुद्धा प्रादुर्भाव फार कमी होतो. तर म्हणून ड्रीपवर जर तुम्ही नर्सरी घेतली आणि पुढे ड्रीपवरच जर तुम्ही लागवड केली तर जास्त चांगलं. नाही तर सपाट वाफ्यांमध्ये सुद्धा करू शकतात, यील्डमध्ये थोडासा फरक पडतो, एवढाच बा. तर हे साधारणपणे खरीपात 30 ते 40 दिवसामध्ये आपल्याला रोपं तयार मिळतात आणि रब्बीसाठी 40 ते 45 दिवसांनी आपल्याला तिथे मिळतात. ह्या 2 मी हे दाखवले आहेत पौधशाळा नर्सरीचे चित्र आहेत. हे रेस बेडवर नर्सरी लावलेले आहेत. एक स्प्रिंकलरवर लावली आहे आणि एक ड्रीपवर लावलेली आहे. त्याची ड्रीपवरची आहे. आता पहा, गादी वाफ्यावर लावल्यामुळे समजा पाणी जास्त झालं किंवा भरपूरदा खरीप क्रॉपमध्ये आपल्या याच्यामध्ये खरीपामध्ये असा प्रॉब्लेम येतो की पावसाळा सुरू होऊन जातो कधी कधी लवकर, किंवा वळवाचा पाऊस पडतो. अशा वेळेस पाणी खूप जास्त साठते आणि मग रोगांवर, आपल्या रोपांवर खूप रोग येतात. डॅम्पिंग ऑफ झाला किंवा आणखीन बाकीचे बुरशीजन्य खूप रोग येतात वेगवेगळे. तर अशा वेळेस पाण्याचा निचरा खूप करणं आवश्यक असतं. ते गादी वाफ्यांवर जर आपण लागवड केली, गादी वाफ्यावर जर लागवड केली तर पाण्याचा निचरा होऊन जातो. त्या फोटोग्राफमध्ये मी दाखवत होतो. म्हणून आवश्यक आहे गादी वाफ्यांवर लागवड करणं. आणि आता 2 प्रकारे आपल्याला सूक्ष्म सिंचन देता येते. एक टपक सिंचन, म्हणजे ज्याला आपण ठिबक सिंचन म्हणतो, आणि दुसरं फुवार म्हणजे स्प्रिंकलर.
तर इनिशियल काही दिवस आपण स्प्रिंकलरने देऊन नंतर सुद्धा ड्रिपवर येऊ शकतो, की जेणेकरून त्या तुमचा जो बेड आहे तो व्यवस्थित भिजला जाईल, किंवा आपण ड्रिपने सुद्धा देऊ शकतो. तर हे झाल्यानंतर एक 40-45 दिवसांनी तुमचं जे रोप तयार झालं हे आता आपल्याला ट्रान्सप्लांट करायचं आहे शेतामध्ये, मुख्य शेतामध्ये. तर याच्यासाठी काळजी घ्यायची आहे की तुम्हाला तुमचं जे काही रोप तयार झालेलं आहे 40-45 दिवसाचं रबीमध्ये, ते उपटून त्याच्या उपटायच्या आधी त्या गादी वाफेला पाणी द्यायचं, की जेणेकरून त्याचे मुळं सुटावतील, म्हणजे उपटायला सोपं जातील. जर कोरड्याच्यात जर उपटलं त्याचे मुळं तुटू शकतात, म्हणून त्याला एक साधारणपणे अर्धा दिवस तरी त्याला थोडंसं मोकळं पाणी द्यायचं. हे त्याचे चित्र जे मगाशी दाखवत होतं, हे याच्यातून पहा बाजूने पाणी निघालं आहे टपक आपल्या स्प्रिंकलरमध्ये. हे एक्स्ट्रा जे पाणी आहे, जास्तचं जे पाणी निघून जातं, त्याच्यामुळे रोपवाटिका चांगली राहते. टपकमध्ये आपल्याला आपला फ्लो ॲडजस्ट करतं, त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम येत नाही, पण तरीसुद्धा आलं तरी मधल्या ओळींमध्ये पाणी निघून जातं. त्याच्यानंतर जमिनीची, आपल्या मुख्य जमिनीची तयारी करायची. त्याच्यामध्ये 15 टन आपल्याला शेणखते वापरणं आवश्यक आहे. हे कुठल्याही जरी रासायनिक शेती करत असाल किंवा तुम्ही ऑर्गॅनिक शेती करत असाल, सेंद्रिय शेती करत असाल, तरी सुद्धा ह्या गोष्टी आवश्यक आहे. 15 टन तुम्हाला त्याच्यात शेणखत देणं आवश्यक आहे, कारण हे 15 टन दिलेलं, यावर्षी दिलेलं हे पूर्ण असं नाही की एकाच वेळा वापरलं जाईल, ते हळूहळू झाडांना अवेलेबल होत जातं. त्या व्यतिरिक्त ब्रॉडबेड फरो, म्हणजे मी सांगितलं गादी वाफ्यांवर आपण जसं नर्सरी लावली, रोपवाटिका लावली, तसंच कांद्याची लागवड सुद्धा आजकाल ब्रॉडबेड फरो म्हणजे गादी वाफ्यांवर करता येते. तर हा जो इकडचा जो फोटो आहे ब्रॉडबेड फरोचा आहे, आणि इकडचा आहे गादी आपल्या सपाट वाफ्यांचा आहे. तर सपाट वाफ्यांमध्ये आजकाल जसं संशोधनाने सिद्ध झालं आहे की सपाट वाफ्यामध्ये रोगराई जास्त वाढते किंवा मॅनेजमेंट फार त्रासदायक जातं. म्हणून ही जी गादी वाफ्यांवरची लागवड आहे, ही लागवड करत असताना कशी करायची, हे वाफे कसे तयार करायचे, तर एक रिजर जे असतात आपल्याला सारा यंत्र, ज्या आपला मराठीत काय म्हणता येईल त्याला, आपल्या फळीने आपण जे दोन साईडनी एक नांगरणीसारखंच यंत्र असते, त्याला काटे असतात, पण त्याला 2 असतात, 2 किंवा 3 असतात. तर त्याच्यामध्ये साधारणपणे 160 सेंटीमीटरचं अंतर असतं. ते जर नाही, डवरे नाही, हॅरो पण नाही, रिजरच असतात. रिजर म्हणजे 2 काटे असतात त्याला, जेणेकरून आपण हे असं, हा जो बेड झालेला आहे ना, हा रिजरने तयार झालेला आहे. हा जो बेड तयार झालेला आहे रिजरने तयार झालेला, याच्यामध्ये 2 बाजूनी काटे असतात, मधून चालून मध्ये जागा रिकामी सुटते आणि तो असा बेड तयार करत जातो. तर याची बरोबर साधारणपणे जी लांबी आहे 120 सेंटीमीटर येते. तर रिजरमधलं जे अंतर आहे 2 फाळ्यांमधलं ते 160 सेंटीमीटर असतं, तेव्हा 120 सेंटीमीटरचा बेड तयार होतो. आणि लांबी तुम्ही किती घेऊ शकता, तुमचं जसं काही क्षेत्रफळ आहे तसं. तर या 120 सेंटीमीटरच्या बेडवर साधारणपणे 10 सेंटीमीटरवर एक लाईन अशी जर आपण घेतली तर 12 आपल्याला ओळी मावतात. म्हणजे ओळीतलं अंतर 10 सेंटीमीटर आणि झाडातलं अंतर 5 सेंटीमीटर, असं जर आपण त्याच्यावर जर हे केली, लागवड केली, तर आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन मिळतं आणि आपलं जे काय अन्नद्रव्य आपण जे देतो ते व्यवस्थित त्यांना मिळत जातं. ते एक साधारणपणे जे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश जे आहे ते 100, ते तुमची जशी मातीची रिक्वायरमेंट असेल, पण कांद्याच्या पिकाला 100 किलो नायट्रोजन, 30 ते 35 किलो फॉस्फरस आणि 50 किलो त्याला पोटॅश लागतं. या व्यतिरिक्त एक 40 किलो प्रति हेक्टर, 40 ते 50 किलो सल्फर लागतं, कारण आपण कांदा लसणातून आपल्याला एक जो विशेष वास येतो याच्यात सल्फर कंपाऊंड्स असतात. तर ह्या सल्फर कंपाऊंडसाठी आपल्याला ॲडिशनल सल्फर टाकणं फार आवश्यक असतं. जर हे टाकलं नाही तर उत्पादन फार कमी घटतं. तर त्याच्यामुळे ह्या NPK सोबत बाकीचे मायक्रोन्यूट्रिएंट जरी आवश्यक असले, ते सल्फर सगळ्यात जास्त आवश्यक आहे. ते सल्फेटच्या माध्यमातून किंवा बाकी न्यूट्रिएंटच्या माध्यमातून आपण त्यांना देऊ शकतो. जसं तणांचा प्रादुर्भाव हा होतो, तर आपण मध्ये पहिले सांगितलं तसंच पेंडिमेथिलिनचा स्प्रे आपण गादी वाफ्यांवर या ट्रान्सप्लांटिंग पूर्वी सुद्धा करू शकतो. तसंच 30 दिवसानंतर एक परत आपण जर त्याला कुळवणीतले हाताने जर समजा हे केलं, निंदण केलं, हाताने जर काढलं, लेबर खर्च जास्त वाचतो. पण तणनाशक जर वापरले तर लेबर खर्चात फार कमी होते, त्याच्यामुळे आपला उत्पादन खर्च जो आहे तो आरामात निघतो. तसंच ड्रीप इरिगेशन, मी जसं सांगितलं तर ड्रीप इरिगेशन ही जसं आपल्याला रोपवाटिकेसाठी आवश्यक आहे, तसं मुख्य शेतात जर वापरलं तिथे सुद्धा आपल्याला फायदा आहे. त्याचे वेगवेगळे फायदे असे आहेत की आपल्याला जे अन्नद्रव्य आपण जे नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरस देतो, हे जर आपण सपाट वाफेमध्ये जर सरीपाट पद्धतीने पाणी दिलं ते सगळं अर्धा वाहून जातं. पण जर ते ड्रीपच्या माध्यमातून दिलं, आपण ठिबकच्या माध्यमातून दिलं, तर हे रोपांजवळ डायरेक्ट जातं आणि ते झाड तिथले तिथे शोषून घेतं. त्याच्यामुळे त्याचे जे फायदे आहेत आपल्याला हे लवकरात लवकर त्या रोपांना मिळतात आणि आपल्याला त्याचं उत्पादन वाढून आपल्याला त्याचा फायदा मिळतो.
हे रिजर मी मगाशी सांगितलं तुम्हाला तसं हे इकडचं जे वरती जे पिक्चर आहे हे रिजरचं आहे ब्रॉडबँड फरोसाठी. आणि साधारणपणे त्याच्यासोबतच आजकाल हे एकदा रिजरने आपण फ्रीज फील्ड तयार केलं 120 सेंटीमीटर, तर याच्यावरच आजकाल मशीन चालतं. ही जी खालची मशीन आहे आपली उजवीकडचे जे चित्र आहे हे डायरेक्ट सीडिंगचं मशीन आहे. याच्यामध्ये जसं आपल्याला पारंपरिक पद्धतीमध्ये एक हेक्टरी 3 ते 4 किलो सीड लागतं, तर ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त 1 किलो 800 ग्रॅम ते 1 किलो सीड हेक्टरी लागतं. नंतर दुसरा खर्च आपला वाचतो तो म्हणजे ट्रान्सप्लांटिंग. आपण रोपवाटिका तयार करू, रोपवाटिका तयार केल्यानंतर त्याला 30-40 दिवस वाढवू, मग आपण मजुरांकरवे ते उपटून मग परत आपण मुख्य शेतात त्याचं पुनर्लागण करू. हा जो सगळा भाग आहे हा डायरेक्ट सीडिंगमध्ये कमी होऊन जातो. आपण डायरेक्ट सीड आपण जमिनीत लावतो, गादी वाफ्यावर लावतो, ते बरोबर 10 ते 12 सेंटीमीटरवर आपण जसं ॲडजस्ट करू तसं ते बी जमिनीत जातं 2 सेंटीमीटर खाली. नंतर ड्रीप आपण त्याच्यात लागवड झाल्याबरोबर ड्रीप आपण अंतरतो, तर 4 लिटर प्रति ताशी ज्याचा उत्सर्ग आहे असं आपण ड्रीप वापरून इनलाईन ड्रिपर 40 सेंटीमीटर लांबीवर ज्याचे आहेत असे ते ड्रीप आपण हे गादी वाफ्यावर लागवड झाल्यानंतर अंथरायचे आणि पाणी देणं सुरू करायचं. त्याच्यामध्ये टोटल क्रॉप ड्युरेशनसुद्धा आपलं कमी होतं. तर ही आजकाल जे तंत्रज्ञान आहे नवीन तंत्रज्ञान हे सुद्धा आपण आजकाल आपल्या अकोल्यात अजून मागच्या वर्षी त्यांनी प्रयोग केला होता आणि आता रेग्युलर करतील. नाशिक पुण्या साईडला तर रेग्युलर हे वापरल्या जात आहे. तर हे जर आपण वापरलं तर त्याच्यासोबत ड्रीप आणि मेकॅनायझेशन म्हणजे तांत्रिक पद्धतीने जर आपण लागवड केली तर आपल्याला भरपूर त्याच्यात आणखीन फायदा होत जातो. ह्याच्यात आता कॉस्ट बेनिफिट रेशोमध्ये न जाता मी व्यवस्थापन जे आहे काढणी पश्चातचे त्याच्याकडे आपण जो पण वेळ फार कमी असल्यामुळे मलाही थोडी घाई होऊन राहिली आहे. हे काढणी पश्चाती व्यवस्थापन हे फार आवश्यक आहे कांद्यामध्ये, कारण आपल्याला लक्षात येतं कांदे कधी कधी 80 रुपये 100 रुपये किलो होतात आणि कधी 2 रुपये 3 रुपये किलो होतात. हा जो भाग का बरं होतो हे लक्षात घेणं पहिले आवश्यक आहे. कांद्यामध्ये मी सांगितलं कांद्यामध्ये महाराष्ट्रात 3 पिकं घेतात, काही राज्यात 2 पिकं घेतात. तर जे 2 पिकं घेतात हे जनरली खरीप आणि रबी घेतात. महाराष्ट्रात खरीप, रांगडा आणि रबी पिकं घेतात. तर हे खरीपाचं जे पीक हार्वेस्ट होतं किंवा येतं हे मार्केटमध्ये येतं हे साधारणपणे ऑक्टोबरला मार्केटमध्ये येतं. त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर आपण जो कांदा खातो हा खरीपाचा कांदा खातो. त्याच्यानंतर डिसेंबर जानेवारीपासून जो आपण कांदा खातो हा रांगड्याचा कांदा खातो, हा जो आपल्याला पुरतो थोडासा. आणि हा साधारण फेब्रुवारी मार्च एंडपर्यंत जातो आणि मार्च एंड किंवा एप्रिलपासून आपल्याला रबीचा कांदा खायला मिळतो. तर हा रबीचा कांदा हाच साठवणीत जातो आणि पुढचा ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत आपल्याला हा जो 6 महिन्याचा जो गॅप आहे हा आपल्याला फक्त रबीचा कांदा खावा लागतो. म्हणून हा जो स्टोरेजमध्ये गेलेला कांदा आहे हाच आपल्याला अवेलेबल राहतो. आता समजा ऑक्टोबरमध्ये रबीचा कांदा संपून गेला आणि खरीपाचा जर कांदा मार्केटमध्ये आला नाही, म्हणजे जर या साठेबाजांना किंवा व्यापाऱ्यांना कळलं तर हे जो रबीचा कांदा आहे हा साठवून ठेवतात आणि हाच तुम्हाला 100 रुपये 120 रुपये किलोने मिळतो. हाच कांदा जर तुम्ही मार्केट आपण आधी घेतला एप्रिल मे मध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून हे व्यापारी लोक माल घेतात, हा साधारणपणे 3 ते 4 रुपये किलोचा कांदा घेतात, हा 6 महिने साठवतात आणि 6 महिन्यानंतर हाच कांदा आपल्यालाच, त्याच्यात शेतकऱ्यांचा काहीच फायदा होत नाही, हाच कांदा आपल्याला साधारणपणे 70 ते 80 रुपये किलो, कधी कधी 120 रुपये किलो आपल्याला खायला लागतो. तर त्याच्यामुळे कांदा जर आपल्याला लागवायचं जर इच्छा असेल आणि खरी रबीचा जर कांदा घेत असो तर आपल्याला सगळ्यात मोठ्या आवश्यकता जी आहे ती कांदा साठवणुकीची, त्याच्यातून जास्तीत जास्त प्रॉफिट आपल्याला शेतकऱ्यांनी मिळवत आलं पाहिजे. हा प्रयोग बाकीच्या ठिकाणी सक्सेसफुल झाला आहे, विदर्भात अजून सुरू होऊन राहिला आहे. तर तुम्ही जर याच्यात विचार करून जर सुरुवात केली, बरं याच्यामध्ये खूप असं मोठं शास्त्र आहे किंवा खूप तंत्रज्ञान असा काही भाग नाही आहे. तर याच्यात 3 गोष्टी फक्त लक्षात घ्या की हे मी सांगून राहिलो, साठवणूक ही रबीच्या कांद्याची साठवणूक होते, खरीपाचा आणि रांगड्याचा कांदा साठवणूक होत नाही. त्याच्यामुळे जर कोणी खरीपात कांदा घेत असेल तर साठवणुकीचा विचार सोडून द्या, तो कधीच साठत नाही, कारण कांदा काढल्याबरोबरच त्याला फुटवे यायला सुरुवात होते, ज्याला स्प्राउटिंग म्हणतात. साठवणुकीचा कांदा फक्त रबीचा. त्या 3 प्रकारचे लॉस होतात मुख्यत्वे. एक तर त्याच्या शरीरात घट होत जाते, जसं जसं कांदा साठवत जातो त्याचा श्वसनाद्वारे ऑक्सिजन जातो, त्याच्यामुळे वजनात घट होते आणि आपण कांदा मार्केटमध्ये घेतो वजनाने घेतो, त्याच्यामुळे वजन कमी होत जाणार. दुसरा आहे तो सडतो. साठवणुकीमध्ये जर कांदा दाबून ठेवला तर कुठलंही फळ सडतं, ज्याच्यातून श्वासोश्वास होतं असं फळ सडतं. आणि स्प्राउटिंग म्हणजे त्याची जी सुप्तावस्था आहे ती संपून नवीन पिकासाठी त्याच्यातून जे अंकुर फुटतात त्याला स्प्राउटिंग म्हणतात. तर हे साधारणपणे 6 महिन्याचा जर कालावधी घेतला साठवणुकीचा, तर हे जवळपास 3 आपले जे प्रकारचे आपले जे नुकसान आहे हे 60 ते 70% जातं. तर आपण
काही छोटी छोटी काळजी घेऊन वैज्ञानिक पद्धतीने साठवणूक केलं तर हा तोटा जो आहे आपण हा 30 ते 40% कमी होऊ शकतो 6 महिन्यांसाठी. 4 महिन्यात केला तर तुम्हाला थोडा मार्केट रेट कमी मिळेल, पण एप्रिल मे पेक्षा नक्कीच जास्त मिळेल. तर याच्यामध्ये 3-4 गोष्टी लक्षात घेण्यासाठी सारख्या आहेत की रबीचा कांदा जो आहे ती कुठली व्हरायटी, तर पांढरी जी व्हरायटी आहे कुठली पांढऱ्या रंगाची जी व्हरायटी त्याच्यात साठवणूक क्षमता कमी असते, लाल व्हरायटी जास्त असते. तर अशा वेळेस कमी लाल रंगाची जी गर्द लाल जी आहे त्याच्यात सुद्धा कमी असते, पांढऱ्यात कमी असते. डार्क रेडमध्ये सुद्धा ज्याला N4 किंवा नाशिक रेड ज्याला म्हणतात त्याच्यात सुद्धा कमी असते. म्हणून काही कमी लाल असलेल्या ज्या व्हरायटीज डेव्हलप केलेल्या आहे केंद्राने, काय नाशिकच्या NHRDFने केलेल्या आहे, काही ICRने केलेल्या आहेत, त्या कमी याच्या भीमा गिरण आहे किंवा N241 या व्हरायटीज याच्यात साठवणूक क्षमता जास्त आहे. तर तुम्हाला साठवणुकीचं टार्गेट असेल तर या व्हरायटी तुम्ही घ्या. पांढरी साठवल्या जाऊ शकते 3 ते 4 महिन्यापर्यंत. 3 ते 4 महिन्यानंतर ती व्हरायटी तुम्ही साठवू शकत नाही. ते भीमा श्वेताची व्हरायटी आता ICRने रिलीज केलेली आहे, ती तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त साठवू शकत नाही. त्याच्यानंतर नायट्रोजनचं जे प्रमाण आहे हे जर प्रमाणाच्या पेक्षा जास्त तर 100 किलो नायट्रोजन लागतो. तर समजा आपण देण्याच्या भरात जास्त जर नायट्रोजन दिला तरी सुद्धा साठवणुकीत चांगला कांदा सडतो. त्यामुळे थोडा कमी झाला नायट्रोजन तर चालेल, पण जास्त व्हायला नको. तसंच जर पाण्याची जर आपण सरीपाट पद्धतीने पाणी दिलं आणि शेतात जास्त पाणी गेलं तर त्या कांद्याच्या ज्या माना असतात त्या फार जाड होतात, आणि ह्या जाड मानीचा कांदा आहे हा लवकर सडतो. त्याची मान पातळच राहायला पाहिजे. ती पातळ जेवढी मान आहे तेवढी आपण तिला पिरगाळून त्याचं आपण नुकसान कमी करू शकतो. तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवून जर हार्वेस्ट केलं, नंतर जेव्हा हार्वेस्ट करतो तेव्हा लक्षात घ्यायचं की आता रबीचा कांदा आपण हार्वेस्ट करणार आहे. आता प्रत्येक जे आपण जे वाण घेतो शेतातून किंवा कुठल्या कंपनीचं घेत असेल किंवा सरकार मान्य घेत असेल, तर प्रत्येक वाणाची एक तयार व्हायची किंवा पक्व व्हायची एक विशिष्ट वेळ असते. काही 130 दिवसात होतात, काही 140 दिवसात होतात, काही 150 दिवसात होतात. ही त्या झाडाची जितकी वेळ आहे तितकी त्याला दिली पाहिजे. ती जर कमी किंवा जास्त झाली तरी सुद्धा साठवणुकीत कांदा सडतो. आणि याचं सगळ्यात चांगलं परिमाण म्हणजे जर शेतामध्ये आपल्याला 50% कांद्याच्या माना जर पडलेल्या दिसल्या तर समजायचं की ही व्यवस्थित वेळ आहे. तर तरीसुद्धा साधारणपणे 15 ते 20 दिवस आधी आपण थोडंसं पाणी देऊन कांद्याला त्याच्या माना पडल्यानंतर पाणी देऊन द्यायचं, आणि काढण्याच्या दृष्टीने अगदी हलकं पाणी की जेणेकरून उपटायला सोपं होईल. आणि 15-20 दिवस आधी लक्षात येईल, म्हणजे 115-120 दिवसांनी आपल्याला लक्षात येतं की कुठली स्टेज आहे, त्याच्याप्रमाणे आपण हार्वेस्टिंगची किंवा काढणीची तयारी करायची. आणि काढल्यानंतर सुद्धा कांदा काढल्यानंतर एक 2-3 गोष्टी आहेत ज्याला क्युरिंग म्हणतात किंवा सुकवणे ज्याला म्हणतात. ही सुकवण्याची प्रक्रिया खूप आवश्यक आहे साठवणुकीच्या दृष्टीने. ह्या सगळ्या गोष्टी फक्त रबीमध्ये आहेत. मी वारंवार सांगतो, या खरीपात या गोष्टी होत नाहीत. या सगळ्या गोष्टी या खरीपासाठी रबीसाठी आहेत. तर कांदा काढून ठेवल्यानंतर जेव्हा आपण हाताने उपटतो कांदा, अजून आपल्याकडे काही मशीन आहेत, मशीनने सुद्धा काढता येतो, पण सर्वसाधारणपणे हा गादी वाफ्यांवर लावलेला हा हाताने उपटून काढणं फार सोपं जाते. हा उपटून काढलेला कांदा हा शेतातच काही दिवस वाळू द्यायचा, ती 2 ते 3 दिवस. तो शेतातच पडलेला अर्थात पाऊस येत असेल, पावसाळी वातावरण असेल तर नका ठेवू, पण जनरली जर थोडंसं आपल्याला उन्हाळी वातावरण असेल तर 2-3 दिवस हा शेतातच ठेवायचा. आणि शेतात ठेवत असताना कांद्याची जी पात आहे ही अशी आडव्या पद्धतीने एकमेकांवर ठेवायची, म्हणजे एका कांद्याची पात दुसऱ्या कांद्याच्या बल्बवर येईल आणि दुसऱ्याची कात पहिल्याच्या याच्यावर येईल, असं तो झाकून टाकायची, ज्यांना डायरेक्ट सूर्यप्रकाश लागणार नाही अशी ठेवायची. आणि 2-3 दिवस का बरं ठेवायची, कारण कांद्याचे जे मुळं असतात त्याला माती लागलेली असते. या मातीसोबत जे जीवाणू किंवा बुरशी येते ही आपल्या साठवणुकागृहात जाते त्या मुळांसोबत, आणि ती तिथे गेल्यानंतर मग या कांद्याला सडवते. आणि हे जर तुम्ही म्हणाल की मी हाताने झटकून काढून टाकतो, ती एकदम निघत नाही. हिला 2-3 दिवस ती माती सुकवावी लागते. ती सुकली की ती माती आपोआप गळून जाते, आणि मग आपण त्याला मुळाला थोडा झटका दिला ती माती गळून जाते, आणि मग आपण ती साठवणुकीसाठी नेऊ शकतो. पण ती इथून 2-3 दिवसांनंतर परत ती साठवणूकगृहात नाही न्यायची. ती परत आपल्या कुठेतरी झाडाखाली शेडखाली तिला परत 7-8 दिवस सुकवायचं, पसरवून सुकवायचं, की जेणेकरून त्याची जी कांद्याची पात आहे, कांदा हे जे फळ आहे वैज्ञानिकदृष्ट्या हे आपल्या ज्या पानं आहेत यांचं एक मॉडिफिकेशन आहे. त्याच्यामुळे ते एकमेकांना जोपर्यंत असं घट्ट चिपकत नाही तोपर्यंत त्याला वाळू द्यायचं. ती पात एकमेकांना चिपकली की मग त्याच्यात कुठल्याही बुरशीचा किंवा रोगाचा अंतर्भाव होत नाही, आतमध्ये जात नाही, त्याच्यामुळे आपलं साठवणुकीतलं नुकसान हे कमी होतं. तर ही 2-3 दिवस शेतात वाळवायची, 7-8 दिवस आपलं त्या शेडखाली झाडाच्या सावलीत वापरा किंवा टिणाच्या शेडखाली वापरा, वाळवा, त्याला घट्ट वाळू द्या. त्याची पात अशी पूर्ण घट्ट झाली की असा तो कांदा आपण दाबून पाहायचा. जर जसून अजून ओला जर वाटत असेल त्याला आणखीन वाळू द्या थोडे दिवस, आणि मग त्याला आपण साठवणूकगृहात वाळवू शकतो. त्याला या प्रक्रियेला क्युरिंग म्हणतात इंग्रजीमध्ये, आणि साध्या आपण मराठीमध्ये त्याला वाळवणूक म्हणतो.
तर ही वाळवणूक झाल्यानंतर श्रेणीकरण किंवा ज्याला ग्रेडिंग म्हणतात हे फार आवश्यक आहे. कारण जे छोटे छोटे कांदे ह्यांची एक नैसर्गिक अवस्थाच असते की हे जास्त दिवस टिकू शकत नाही. म्हणून छोटे छोटे कांदे आपण ग्रेडिंगनी हाताने माणसांकरवी करता येते, मशीननी केलं तर त्याचं आपल्याला जास्त लवकर काम होते आणि व्यवस्थित काम होतं, म्हणजे त्याची परफेक्शन जास्त असतं. म्हणून हे 2 ग्रेडर तयार केलेले आहेत. पण अदरवाईज हाताने सुद्धा करू शकतो. एक साधारणपणे 45 सेंटीमीटर व्यासापेक्षा जास्त व्यासापेक्षा जास्त कांदा आहे तो ए ग्रेडचा आहे. 35 ते 45च्या मध्ये मध्यम, आणि त्याच्या खालचा जो आहे तो आपण छोटा म्हणून लवकर विकून टाकायचा मार्केटला. साठवणुकगृहात नेला तरी चालेल पण त्याची साठवणूक कमी असते. तर हे ग्रेडिंगच्या माध्यमातून त्याचं करायचं. आणि ही मान कापलेली आहे पा कांद्याची. हा जो सगळ्यात तिकडचा फोटो जो आहे ना, पॉइंटर असेल का एखादं, ते ही कांद्याची जी मान कापलेली आहे हे चुकीचं तंत्र आहे. ही अशी मान कधी कापू नये. ही जी मान आहे ना, आता हा ग्रेडिंग केलेला कांदा आहे, 5 श्रेणीमध्ये केलेला. आता ह्या जास्तीत जास्त 3 श्रेणी आपण साठवणूकगृहात नेऊ शकतो. या 2 तर बिलकुल कधी नेऊ नये. ह्या तात्काळ विकावा किंवा जो काही माल भेटेल त्याच्याप्रमाणे. जर आपण ड्रीपच्या माध्यमातून जर शेती केली असेल तर आपल्याला लक्षात येईल, असं संशोधनातून लक्षात आलेलं आहे की तुम्हाला तुमच्या शेतीमधून जर ड्रीपनी जर तुम्ही शेती केली असेल तर तुमचा 60 ते 70% माल हा ए ग्रेड निघतो. आणि जर सारीपाट पद्धतीने दिलं तर हेच प्रमाण ह्या कांद्याचं ए ग्रेड बी ग्रेड कांद्याचं प्रमाण हे 30 ते 35% घटतं. म्हणून हा जो मगाशी सांगितलं मी की आपण ड्रीपच्या माध्यमातून केली पाहिजे, हा इथे आपल्याला प्रकार दिसतो. आणि जितकं जास्त ड्रीपच्या माध्यमातून शेती करू तितका साठवणुकीत जाणारा कांदा वाढतो, म्हणजे प्रमाण वाढतं. आणि ही जी मान आहे, ही कांद्याची मान साधारणपणे 1 इंच लंबी असावी. तुम्ही नाशिकच्या मार्केटमध्ये गेला तर या कांद्याला बाकीच्या कांद्यापेक्षा ज्याची मान जास्त आहे त्याला 2 रुपये रेट जास्त मिळतो. कारण ही जी मान वाढवली आहे ही अशी पिरगळून घ्यायची, आणि ही पिरगळलेली मान तुम्हाला कमीत कमी 5 महिने तुमचा कांदा अगदी व्यवस्थित कुठलेही नुकसान न होता साठवणुकगृहात राहू शकतो. म्हणून ही कांद्याचा साईज, कांद्याची मान आणि हे ग्रेडिंग ह्या गोष्टी, आणि त्याच्या आधीचं झालेले ते क्युरिंग म्हणजे सुकवण्याची जी पद्धत आहे ती, या गोष्टी कांदा साठवणुकीसाठी फार आवश्यक ठरतात. त्याच्यानंतर साठवणूकगृह कसं असावं, तर साधारणपणे भारतामध्ये अशा प्रकारे साठवणूक केली जाते. हे 4 दिशांचे आहेत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. म्हणजे सगळीकडे भारतामध्ये सर्वसाधारण शेतकरी अशा प्रकारे साठवतात. हे असं असू नाही, ते कसं असावं त्याचं एक चित्र दाखवतो. हे असं असावं. या 2 चित्रामध्ये तुम्हाला काय फरक दिसला? एक तर म्हणजे जे मटेरियल वापरलेलं आहे हे लाकडाचं वापरलेलं आहे. हे पोते वगैरे नाही की ज्याच्यात खूप दिवसाचं पाणी आणि त्याच्यात बुरशी साठवून गेल्यामुळे ते सडलेलं असतं. ती सडलेली जी घाण आहे ती परत कांद्यामध्ये जाऊन कांदा सडवते. दुसरं असं की खालून ज्याला आहे, खालून हवा खेळते असली पाहिजे. कांद्याच्या साठवणगृहातली सगळ्यात आवश्यक गोष्ट कुठली आहे, ही जी खालून आहे, हे पहा दोन्ही ठिकाणी याच्यातून हवा जाते. पूर्वीचं जे साठवणूकगृह मी तुम्हाला दाखवलं तर याच्यात हा अभाव आहे, कुठेच खालून हवा जात नाही. ही खालून हवा कशाला जायला पाहिजे की कांदा जसा श्वासोश्वास करतो, आणि उन्हाळ्यात साठवलेला कांदा त्याच्यामुळे उन्हाळ्यात त्याचं श्वासोश्वासाचं प्रमाण हे वाढलेलं असतं. तर हे वाढलेलं प्रमाण जे आहे तो हा सगळा कार्बन डायऑक्साईड जो असतो कांद्याचा तो कांद्यामध्ये दबून जातो, आणि तो जितका दबेल तेवढा दमटपणा वाढतो आणि कांदा सडतो. ही खालून हवा मोकळी केल्याबरोबर काय झालं की थंड हवा खालून जाते आणि गरम हवा वरतून निघून जाते. तर त्याच्यामुळे हवेचं जे सर्क्युलेशन आहे कांद्यामध्ये वाढतं, आणि त्याच्यामुळे जे आपल्याला मगाशी मी सांगितले 3 प्रकारचे जे रोग आहेत, एक सडण, त्याचं घट कमी होणे, वजनात घट कमी होणे आणि स्प्राउटिंग, हे तिन्ही कमी होतं. कार्बन डायऑक्साईड वाढला की त्याची जी सुप्तावस्था आहे ती लवकर संपते म्हणून त्याला स्प्राउटिंग होतं. कार्बन डायऑक्साईड वाढला की आतमध्ये दमटपणा वाढतं म्हणून सडण्याचं प्रमाण वाढतं. आणि कार्बन डायऑक्साईड जर वाढला तर श्वासोश्वास वाढल्यामुळे वजनात घट वाढते. ते तिन्ही गोष्टी फक्त या छोट्याशा आपल्या एक इनोव्हेशनमुळे कमी होतात. म्हणून हे कांद्याचं, आता ही लाकडाचं का घ्यायचं, टिणाचं का नाही घ्यायचं, कारण टिणाचं घेतलं तर परत त्याच्यामध्ये आपल्या वजनात घट वाढेल, कारण टेम्परेचर जास्त वाढेल. हे लाकडाचंच आहे, पूर्ण बांबूचं आहे, पण हे 5 टनापर्यंत याची स्ट्रेंथ आहे. जर 5 टनापेक्षा जास्त, जर 40-50 टनापर्यंत घ्यायचं असेल तर हे आहे. महाराष्ट्र शासन अशा प्रकारच्या याला अनुदान देते, 25% अनुदान तुम्हाला मिळतं, आणि साधारण 100 टनापर्यंत ते अनुदान अवश्य मिळतं शासनाकडून. आणि हे 5 टनाचं याची जी कॉस्ट आहे, प्रोडक्शन कॉस्ट आहे, याच्यात बांबू आणि हे वरतून जे उसाचे 65 किंवा आपण याच्यामध्ये ज्वारीचे 65 वापरलं आहे, पानं शाकारून टाकलं, आणि हे फक्त पावसाळ्यात जेव्हा येतं तेव्हा याला वरतून पॉलिथिन वापरावं लागतं. तर ही जी प्रॉडक्ट हे तयार करायची जी किंमत आहे, हे जे तयार केलेलं स्ट्रक्चर आहे, 5 टन याच्यात कांदा साठवता येतो, याची लागत आहे फक्त 1000 रुपये आहे. आणि हे याची जी म्हणजे लाईफ आहे, आयुष्य जे आहे हे साधारणपणे 7-8 वर्ष टिकतं.
तर सर्वसाधारण शेतकऱ्यांना प्रयोग जर सुरू करायचा असेल तर ह्याच्यापासून सुरू करू शकता. मोठं जर करायचं असेल ह्याचं साधारणपणे आयुष्य 25 ते 30 वर्ष चाललेलं आहे आणि याची जी कॉस्ट आहे ही साधारणपणे 6,000 ते 7,000 प्रति टन येते. 30 टनाच्या वरती, म्हणजे 30 टनाचं जर जाम बांधायचं असेल तर सायंत्रिक 18 एक जवळपास 1.5 लाखापर्यंत त्याची कॉस्ट येते. त्याच्यापैकी 25% अनुदान मिळतं आपल्याला. हे काही काही वेगवेगळे बांधलेले आणि त्याचे आम्ही प्रयोग करून तसे सिद्ध झालेले आहेत की आता हे एक नवीन आपल्या भागात नाही, आपण हे मातीने साकारलेले. याच्या भिंती ज्या आहेत ते मगाशी दाखवले मी, त्याच्यात त्या लाकडाच्या होत्या. जिथे जास्त गरमी होते विदर्भामध्ये, जास्त गरमी भरपूर ठिकाणी होते, टेम्परेचर 45 वर जातं, अशी त्या जे बाजूचे जे बांबूच्या ज्या भिंती होत्या त्यालाही मातीने लेपण केलेलं आहे. याच्यामध्ये ह्युमिडिटी थोडी जास्त राहते, त्याच्यामुळे वजनातली घट आणखीन कमी होते, पण यात कॉस्ट थोडीशी जास्त वाढते. पण जिथे जास्त गरमी होते तिथे हे आवश्यक आहे. म्हणजे जिथे नदीकाठी आहे किंवा जिथे पाण्याचा म्हणजे ह्युमिडिटी जास्त अशा ठिकाणी हे करू नये, कारण याच्यामध्ये बुरशीचं प्रमाण वाढतं. तर हे सर्वसाधारण जे रिकमेंडेशन आहे त्या वातावरणात आपल्याला काय सूट होतं त्याप्रमाणे पाहून मग आपण निर्णय घ्यायचा की आपल्याला कशा प्रकारचं बांधायचं आहे. नंतर याच्यासोबत आणखीन 2-4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवण्यासारख्या अशा आहेत की हे बांधण करत असताना या साठवणूकगृहाची बांधण करत असताना हे लक्षात घ्यायचं की याच्यावरती कुठे झाड नको, आजूबाजूला झाड नको, किंवा मोकळ्या हवेत असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही घराच्या बाजूला हे बांधाल त्याच्यात हवाच जाणार नाही. खालून भले हवा जायची जागा आहे पण तिथे हवा जायला जागा नाही. आता कसं तर हे आजूबाजूला कुठलंही मोठं स्ट्रक्चर नको, घर नको किंवा झाडं नको की जेणेकरून त्याच्या वाऱ्याच्या मध्ये कुठे येईल. नंतर वाऱ्याची दिशा पाहून बांधायचं. जर वारा पूर्व पश्चिम वाहत असेल तर आपली जी लांबी आहे ही उत्तर दक्षिण असली पाहिजे की जेणेकरून जास्तीत जास्त भाग त्या वाऱ्यासमोर येईल. नंतर पावसाळ्याच्या दृष्टीने हे जी बाजू आहे ही थोडी लांब घ्यावी की जेणेकरून हा जो खालचा भाग आहे हा झाकला जाईल. याचे स्पेसिफिकेशन तुम्हाला वेबसाईटवर मिळतील किंवा पुस्तके ते मिळतील. तर पण सर्वसाधारण लक्षात घ्यायची बाब की ही किती लांबी असली पाहिजे की जेणेकरून पावसाचा जो मारा आहे 45 अंशामध्ये खाली जातो तर इतकं बाहेर आलं पाहिजे की इथून पाणी खाली लागणार नाही. हे बांधण करत असताना या गोष्टी आपल्याला स्वतःला लक्षात ठेवायच्या. मेजरमेंट्स आणि बाकी स्पेसिफिकेशन तर आहे ते शास्त्रीय ते राहतीलच, पण हे सर्वसाधारण आपण करत असताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. वेळ कमी असल्यामुळे थोडंसं मी भरभर जात आहे. ही साठवणूक केल्यानंतर एक साधारणपणे 4 महिन्यानंतर जो आपण 4 रुपये किलोचा कांदा घेतला असो अनुभवावरून सांगतोय मी, आपण 4 रुपये 3 रुपये 4 रुपयांनी नाशिक मार्केटला कांदा मिळतो हा एप्रिल ते मे मध्ये. आणि तुम्ही जर कमीत कमी 3 ते 4 महिन्या साठवला कांदा म्हणजे पावसाळ्यात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जरी तुम्ही मार्केटमध्ये काढला तर ह्याच कांद्याचा भाव तुम्ही मार्केटमध्ये पाहिले असाल तर ह्या जवळपास 17 ते 18 रुपये किलोनी विकला जातो. तुम्ही आणखीन जास्त चांगल्याप्रमाणे त्याची काळजी घेतली म्हणजे हा कांदा एकदा ठेवल्यानंतर याला 3-4 महिन्यांनी एकदा पलटावा लागते की जेणेकरून काही सडलेला कांदा आतमध्ये असेल तर तो काढून टाकायचा आणि परत एकदा पलटवायचा. तसं 6 महिने आपण जर केला तर हीच कांद्याची किंमत साधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये 30 रुपये किलोपर्यंत जातं. काही वेळा कसं होतं की सणवार असतात, दिवाळी आहे, दसरा आहे किंवा रमजानचे महिने सुरू होतात, तर त्या महिन्यामध्ये ह्या गल्फ कंट्रीजमध्ये कांद्याची मागणी वाढते ना आपल्या इथून भरपूरसा कांदा जातो. त्याच्यामुळे ह्याच कांद्याची किंमत कधी कधी 50-60 रुपयापर्यंत जाते. पण 30 ते 40 रुपये किलो कांदा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये नेहमीच मिळतो. आमच्या असं लक्षात आलेलं आहे, आता मी संशोधनावरून असं लक्षात आलेलं आहे की हा कांदा जर तुम्ही 4 रुपये किलोने घेतला, साठवण्याचा खर्च हार्डली तुम्हाला 1 रुपये प्रति महिना प्रति टन येतो, तर तरीसुद्धा तुम्हाला 10 ते 12 रुपये प्रति किलो हा तुम्हाला फायदा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये त्या साठवणूकगृहातून मिळतो. त्याच्यामुळे व्हॅल्यू ॲडिशनचा भाग नंतर आहे. जर तुम्ही त्याची पावडर तयार केली, तुम्ही त्याची पेस्ट तयार केली तो मिळेल, पण याला साठवणुकीला सुद्धा आम्ही आजकाल व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो की याच्यापासून तुम्हाला साठवणूक केल्यामुळेच तुमचा प्रॉफिट वाढून गेलेला आहे. तर कांदा जर लागवड करायचं असेल साठवणूक आवश्यक आहे जर तुम्हाला जास्त प्रॉफिट करायचं असेल. आणि जर साठवणूक नसेल करायची तर आजकाल विदर्भामध्ये पांढऱ्या कांद्याचं खरीपाचं सुद्धा उत्पादन खूप चांगलं येत आहे. संशोधनातून आम्ही बाकीच्या केंद्रातून आम्ही रिकमेंड केलेलं आहे की साधारणपणे हेक्टरी तुम्हाला एक 10 ते 12 टन कांदा मिळेल. पण आपल्याच विदर्भामध्ये अकोल्या साईडला जे मी शेतकऱ्यांचे उदाहरण सांगितलं ते जवळपास 40-40 टन कांदा घेतात एकरी. हेक्टरी नाही, मी हेक्टरी 20 टन म्हटलं तुम्हाला, ते लोक एकरी 40 टन कांदा घेतात. त्यांची लागवड पद्धती, बाकीच्या व्हरायटीज, त्यांची बियाण्या पद्धती भरपूर इम्प्रूव्ड आहे. पण म्हणजे असे सुद्धा उदाहरणं आपल्या समोरचे आहेत. आणि हा कांदा प्रोसेसिंगसाठी तुम्हाला लोक हातोहात घेऊन जातील.
इतकी सध्या कांद्याची डिमांड मार्केटमध्ये आहे. तर तुम्ही कांद्याच्या दृष्टीने विचार करा. लसूणसुद्धा तसंच आहे, पण लसणाला थोडंसं बियाणांचा प्रॉब्लेम येतो घेताना. पण जर तुम्ही आधीपासून जर राजगुरुनगरच्या केंद्राच्या संपर्कात राहिला तुम्हाला बियाणं मिळेल. किंवा आढाव नामदेवराव आढाव जे अकोल्यात आहे ते सुद्धा स्वतः बियाणं करतात, शेतकरीच आहे तुमच्यासारखेच. त्यांच्याकडून पण तुम्ही बियाणं घेऊ शकता. त्यांनी शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करून ते बियाणं विकतात. तर लसणाची शेतीसुद्धा तुम्ही करू शकता, पण लसणाच्या शेतीमध्ये साठवणुकीचा थोडा प्रॉब्लेम येतो, मार्केटिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम, इतके दिवस साठवायचं की नाही हा येतो. रोगांच्या बाबतीत म्हणाल तर रोगांच्या बाबतीत फक्त एक थ्रिप्स नावाचा किडा येतो, त्याची सुद्धा तुम्ही व्यवस्थित काळजी जर घेऊ शकले, त्याला पिप्रोनिल नावाचं औषध आहे. आणि जर तुमच्या बागेमध्ये किंवा शेतामध्ये जर तुम्ही सांडपाण्याची काढण्याची व्यवस्था जर व्यवस्थित केली, आजूबाजूला जर तण नसेल, तर हे सुद्धा रोग फार कमी प्रमाणात येतात. खरीपाच्या कांद्यामध्ये एक डॅम्पिंग ऑफ नावाचा रोग येतो, त्याला पानं गुंडाळणे म्हणतात. तर हा थोडासा पाहण्यासारखा भाग आहे. जर तुम्ही खरीपात कांदा घेत असाल तर थोडेसे असं गोल होऊन जातं पान, ट्विस्टर डिसीज म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला, असं आपल्या चक्रासारखं गोल होऊन जातं पान. तर हे जर दिसत असेल तर तात्काळ उपाययोजना आवश्यक आहे. बुरशीनाशकांचा तुम्ही वापर करू शकता त्याच्यामध्ये. आणि जे आपले रिकमेंडेड आहे वाविस्टिन, म्हणजे आपले कार्बिनडाझिम, त्याचा वापर तुम्ही करू शकता आणि त्याने सरळ नियंत्रणात येणारे हे रोग आहे. तर अशा प्रकारे हा कांद्याचा भाग आहे. त्यानंतर एक कोल्ड चेनचा एक विषय आहे, तो थोडक्यात आपण बघू. अच्छा, कोल्ड स्टोरेज सांगून 5 मिनिटात संपवतो, विषय जास्त नाही आहे. म्हणजे काय सगळे प्रश्न एकदम घेता येतील, कारण वेळ भरपूर झाला. ऑर्गनायझरने मला 5च सांगितले होते. एक 5-10 मिनिटातच संपवतो. कोल्ड चेन मॅनेजमेंट हा फार सपाट्याने समोर येणारा विषय. आपण इथे कांद्या लसणाच्या संदर्भात बघू. पूर्वी अशी समज होती की कांदा साठवता येत नाही आणि त्याच्यामुळे भाव वाढायचे, आणि सरकार सध्या याच्या फार झपाट्याने मागे लागलेलं की कांद्यात किंवा बाकीच्या पिकांमध्ये सुद्धा यायला पाहिजे, पण कांद्यासाठी जास्त, कारण दरवर्षी कांद्याचा भाव आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंट बदलतात. कांदा सगळ्यांनाच रडवतो, घरी आपल्याला रडवतो, कापणाऱ्याला रडवतो, विकत घेणाऱ्याला रडवतो, प्रोडक्शन करण्याला रडवतो आणि साठवणूक करणाऱ्याला सुद्धा रडवतो. त्याच्यामुळे हे तसं फार भयानक पीक आहे सांभाळायला नाही गेलं तर. कोल्ड चेन म्हणजे काय, सर्वसाधारण जर त्याची व्याख्या पाहिली तर पूर्ण ज्या काही त्या पिकाच्या ज्या अवस्था आहे ह्या शीत वातावरणातून झाल्या पाहिजे. तर शीत वातावरणातून कोणी प्रोडक्शन तर शीतमध्ये होऊ शकत नाही, म्हणून शेतामधून काढल्या पहिले त्याचं पॅकिंग व्हायला पाहिजे, त्याला प्री कुलिंग म्हणतात, ते व्हायला पाहिजे शीत याच्यात. नंतर स्टोरेज, त्याचं कोल्ड स्टोरेजचा जो भाग येतो तो हा स्टोरेज भाग, म्हणजे साठवणूक त्याची व्हायला पाहिजे. मार्केटमध्ये जात असताना सुद्धा हा या ट्रान्सपोर्ट ज्या व्हेकल्स आहेत त्याला रिफर कंटेनर्स म्हणतात, ही सुद्धा त्या शीत वाहनातूनच गेली पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्याला भेटत नाही, म्हणजे कन्झ्युमरपर्यंत जात नाही, त्याचे पूर्ण शेतातून ते कन्झ्युमरपर्यंत ही वाहतूक ही त्याची कोल्ड म्हणजे शीत वाहनातून व्हावी, हा सर्वसाधारण कन्सेप्ट आहे. आता त्याच्यात तुम्ही जितक्या ॲडिशन्स कराल प्रत्येक स्टेजला, तितकी तुमची प्रॉडक्टिव्हिटी, तुमचं लॉसेस आणि त्याची क्वालिटी या गोष्टी मेंटेन राहतात. तर भारतामध्ये सध्या फार कमी प्रमाणात लार्जेस्ट आपण आहोत व्हेजिटेबल्समध्ये, पण ही साधारणपणे 36 मिलियन टनची आपल्याकडे गॅप आहे कोल्ड स्टोरेजची, आणि सरकार याला भरपूर अनुदान देऊन राहिलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून. कांद्याच्या बाबतीत जर विचार केला तर तुम्हाला मगाशी मी सांगितलं की साठवणुकीतून तुमचं जे नुकसान आहे हे 30% कमी होऊ शकतं जर तुम्ही 6 महिने कांदा ज्या पारंपरिक चाळीमध्ये ठेवला तर. आणि तोच जर तुम्ही कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला तर तुमचं ते जे 6 महिन्याची घट आहे किंवा जे नुकसान आहे फक्त 5% असतं. ते बेसिकली वजन घटमुळे आणि स्प्राउटिंगमुळे. हा कांद्याची कोल्ड चेन कशी असायला पाहिजे, फील्डमधून प्री कुलिंग झालं. प्री कुलिंग म्हणजे काय असतं की शेतामध्ये जी हीट असते, कुठलेही प्रॉडक्ट्स आपण काढल्यानंतर त्याच्यात एक फील्ड हीट म्हणतात, म्हणजे एखादा आपण उपटून काढतो, ते उपटून काढल्यामुळे त्या झाडाला तो शॉक लागतो, शॉक लागल्यामुळे त्याची श्वसनाची प्रक्रिया ती वाढते, आणि ती श्वसनाची प्रक्रिया वाढली की त्याचं जे साठवणुकीतलं आयुष्य आहे हे कमी होतं. तर ही कमी करण्यासाठी, शॉक कमी होण्यासाठी काय करायचं, आपण उन्हातून गेल्यानंतर जर आपल्याला दम लागला तर आपण पटकन सावलीत बसतो, त्यालाच प्री कुलिंग म्हणतात. की काढल्या त्याचं टेम्परेचर एकदम कमी करायचं, 20-25 डिग्रीवरून ते साधारणपणे 5 डिग्रीला एकदम घेऊन यायचं, त्याला म्हणतात प्री कुलिंग. साठवणूकगृहात ठेवायचं नाही, शीतगृहात ठेवायचं नाही, फक्त टेम्परेचर कमी करायचं, तात्काळ कमी करायचं, की जेणेकरून त्याची जी श्वसनाची जी प्रक्रिया वाढलेली आहे हार्वेस्ट केल्यानंतर काढल्यानंतर ती एकदम कमी होऊन जाईल. त्याच्यानंतर पॅकिंग लाईनमध्ये, पॅकिंग लाईन म्हणजे आपण जेव्हा त्याला क्युरिंग केलेलं आहे, सुकवणूक केली आहे, तर ही पॅकिंगसुद्धा आपण जितकं जर जिथे थोडंसं टेम्परेचर कमी आहे अशा जर गृहात केली, प्री कुलिंग चेंबर्स म्हणतात त्याला, तिथे जर केली तर आणखीन त्याचं आयुष्य कमी होतं. नंतर ट्रान्सपोर्टेशन, रिफर कंटेनर मी सांगितलं की ज्याच्यात AC लागलेला आहे आतमध्ये, त्याच्यातून तुम्ही त्याची ट्रान्सफर केली ती. आणि मग कंडिशनिंग, कोल्ड स्टोरेजमधून जे आपण कांदा काढतो
किंवा कुठलेही प्रोड्यूस काढतं, कांदा जास्त सेन्सिटिव्ह आहे म्हणून कांद्याबद्दल, तर तिथे 0 ते 1 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे. आणि असा जर कांदा तुम्ही तात्काळ काढला तर कांद्याच्या बाबतीत काय होतं, बाकीच्या फळांना एकच आवरण असतं, कांद्याच्या मध्ये जवळपास 25 ते 30 त्या वेगवेगळ्या असे पानं एकमेकांवर गुरफटलेले आहे. तर काढल्याबरोबर जर कांद्यामध्ये ह्युमिडिटी वाढते आणि ते प्रत्येक पानामध्ये अशी हवा, त्याच्यात पाणी भरलं जातं, हे जे कोल्ड स्टोरेजची जी ह्युमिडिटी आहे ती कांद्यामध्ये साठते आणि त्याच्यामुळे कांदा सडतो. तर त्याच्यामुळे कांद्याच्या कोल्ड स्टोरेजमध्ये, कोल्ड चेनमध्ये हा कंडिशनिंग भाग आवश्यक आहे. कंडिशनिंग म्हणजे काय की 0 डिग्री टेम्परेचरचा कांदा एकदम काढायचा नाही, हा हळूहळू त्याचं टेम्परेचर वाढत जायचं. 15-20 डिग्रीपर्यंत एक साधारणपणे 15 दिवसात ते टेम्परेचर वाढायचं, दररोज 1 डिग्री 2 डिग्री असं वाढून, आणि 20 डिग्री आल्यानंतर मग त्याला मार्केटमध्ये काढायचा, ठेवायचा. कारण काय होईल की कांदा स्टोरेज जेव्हा कोल्ड स्टोरेजमध्ये करतात, हे साधारणपणे 2000 टन 3000 टन असा कांदा आहे. तुम्ही 2000 टन कांदा एक दिवसात कुठलीच कंपनी संपवू शकत नाही, कुठल्याच भारतातल्या मार्केटमध्ये त्याचं ट्रान्सपोर्ट होऊ शकत नाही. तर हा कोल्ड स्टोरेज केलेला कांदा समजा आपण ऑक्टोबरमध्ये काढायचं ठरवलं तर आपल्याला ऑक्टोबर हा कांदा विकायचा आहे. तर आपण जर एकदम टेम्परेचर केलं ना, जर हा कांदा 2 दिवसात समजा विकल्या नाही गेला, एकदम त्याचं टेम्परेचर कमी केल्यावर, तर सगळा कांदा सडून जाईल. म्हणून कंडिशनिंग करून त्याचं एक साधारण 15-20 दिवसात काढायचं आणि मग त्याचा पुढे महिनाभर आपल्याला तो कांदा कुठलीही खराबी न होता विकू शकतो. त्याला कंडिशनिंग म्हणतात. हे कांद्याच्या बाबतीत फार आवश्यक आहे. हे एक कोल्ड स्टोरेजमध्ये आणखीन एक भाग असा होता की इरेडिएशन. उद्या त्याच्यावर एक संवाद पण आहे, आपल्या इथे कार्यशाळा आहे की त्याच्यात गॅमा नावाचे जे किरण असतात त्यांनी जर आपण त्याचं ट्रीटमेंट केली तर आपल्याला त्याच्यामध्ये पूर्णपणे स्प्राउटिंग मुक्त, म्हणजे स्फुरणमुक्त आपल्याला कांदा त्याच्यात मिळू शकतो. आणि त्याचं घट किती होते, साधारणपणे 120 दिवसपर्यंत आपण सरळ राहू शकतो. अनइरेटेड कांदा जर ठेवला, हे जुनं आहे म्हणून आजकाल नवीन तंत्रज्ञान आलं आहे, त्याची कॉस्ट जास्त येते कोल्ड स्टोरेजची, पण बिना इरेडिएशनचंही आपण ठेवू शकतो. ते साधारणपणे 20 दिवस फक्त हे 5% नुकसानपर्यंत आपण 120 ते 125 दिवसपर्यंत कांदा ठेवू शकतो. आणि कांदा का बरं ठेवायचं, एक थोडं वैज्ञानिक आहे की कांद्याचा जो स्वभाव आहे हे 0 ते 5 डिग्रीपर्यंत याचं लॉसेस कमी असतात आणि नंतर परत वाढत जातात आणि मग तिकडे 30 नंतर 35 डिग्रीमध्ये, 30 ते 35 या टेम्परेचर रेंजमध्ये ते जास्त असतात. म्हणून त्याची मगाशी मी पारंपरिक चाळी दाखवल्या, त्याच्यामध्ये साधारणपणे 30-35-40 डिग्री टेम्परेचर मेंटेन राहतं. आणि कोल्ड स्टोरेजमध्ये की कांदा जर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला तर त्याचा साधारण खर्च किती होतो, हे ॲक्च्युअल उदाहरण आहे. हे ज्या माणसांनी कांदा साठवून ठेवलेलं गुजरातमध्ये, जैमिन इंजिनिअरिंग म्हणून त्यांनी स्वतःचं कांदा उत्पादक आहे, त्यांनी स्वतःचं कोल्ड स्टोरेज टाकलेलं आहे. मी त्यांच्याकडून खास हा मागवलेला आहे टेबल, की त्यांचं स्वतःचं उदाहरण आहे. तर त्यांनी मार्चमध्ये कांदा साठवला याच्यामध्ये, आणि त्यांनी दर महिन्यात किती घट होते, ऑपरेशन कॉस्ट किती येते, ऑपरेशन कॉस्ट म्हणजे ते कोल्ड स्टोरेज सांभाळायला मजुरांना किती खर्च येतो, नंतर आपण लेबर त्याचं हँडलिंग किती होते, टोटल पर मंथ त्याची कॉस्ट किती येते, फिक्स्ड कॉस्ट किती आणि टोटल कॉस्ट किती येते, कॉस्ट पर मंथ, हे त्यांनी जर कॅल्क्युलेट केलं आहे. ते ॲव्हरेज कॉस्ट प्रति किलो प्रति महिना ही तुम्हाला जी येते ही 40 पैसे फक्त येते. त्याच्यानंतर आणखीन वाढत जाते. ते एक साधारणपणे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट हे 5 महिने त्यांनी हे घेतलेलं आहे. आणि नंतर सप्टेंबरमध्ये त्यांनी यावर्षी केलेलं आहे, तीसुद्धा जवळपास एक 45% वाढते. तर प्रति किलो साठवणुकीचा, कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणुकीचा जो खर्च आहे हा 40 पैसे प्रति किलो हा येतो, 40 ते 45 पैसे. याची इनिशियल कॉस्ट थोडी जास्त असते, म्हणजे कोल्ड स्टोरेजची एक साधारणपणे 3000 टनाचं यांचं जे कोल्ड स्टोरेज आहे, यांनी गुजरातमध्ये राजकोटला यांनी जे बांधलं आहे ते 3200 टनाचं 3200 टनाचं कोल्ड स्टोरेज आहे. त्याची कॉस्ट त्यांनी त्यावेळी जेव्हा बांधलं तेव्हा ती जवळपास 1-1.5 करोड होती. आता ती कमी झालेली आहे कॉस्ट. आणि यंदा ते मध्ये जे कांद्याचे भाव वाढले त्याच्यामुळे यांनी जी 1.5 करोडची कॉस्ट आहे ती पहिल्याच वर्षी त्यांना मिळून गेली. त्याच्यामुळे त्याच्यानंतर आता हे दरवर्षी कांदा साठवतात. तुमच्यापैकी कोणाला जायचं असेल तर मी त्यांच्याशी तुमचा फोन नंबर देऊन देईल, तुम्ही कधीही त्यांना भेट देऊ शकतात. शेतकरीच आहे स्वतः आणि त्यांनी कोल्ड स्टोरेज तयार केलेलं आहे. आणि दरवर्षी हे कांदा 5 रुपये किलोने घेतात. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये 30 रुपयांनी कांदा विकतात. गुजरातची व्हरायटी पिलीपत्ती जुनागड म्हणून जी व्हरायटी आहे ती घेतात. हे या व्यतिरिक्त त्यांच्याकडे तर त्यांनी कोल्ड स्टोरेज असल्यामुळे मग बाकीच्या याच्यात काय करायचं, हे 6 महिने कांदे साठवतात आणि 6 महिने तिकडे लिंब खूप होतात म्हणून लिंब साठवतात. उरलेले 6 महिने लिंबाचं प्रॉफिट वेगळं आणि हे प्रॉफिट वेगळं. आणि ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीममधून जर बॅक एंड सबसिडी आहेत, पण तरीसुद्धा एक 70 ते 75% सबसिडी मिळते. म्हणजे 1 करोडचं जर कोल्ड स्टोरेज असेल तर 75 लाखापर्यंत सबसिडी गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीममधून मिळतं. एकट्याने करण्यासारखा उद्योग नाही हा. तर तुमचा शेतकऱ्यांचा जर ग्रुप असेल आणि थोडे कोणाचं पाठबळ असेल तर तुम्ही अवश्य करण्यासारखा हा उद्योग आहे. हे थोडंसं स्ट्रक्चर सांगून देतो.
हे जे 3200 हे 3000-4000 टनाचं कोल्ड स्टोरेज असतं. याच्यामध्ये काय होतं की हे बाजूने इथून थंड हवा सोडली जाते आणि ह्या बीन्स असतात, लाकडाच्या बीन्स असतात, याच्यामधून हे हवा अशी फोर्स केली जाते, 100 डिग्रीची हवा फोर्स केली जाते आणि ही वेगवेगळ्या भागातून येते. इथे कार्बन डायऑक्साईड, कारण श्वासन सुरू असतं तर ते कार्बन डायऑक्साईड जास्त होऊ नये म्हणून ते ती हवा ओढून घेतल्या जाते. तिथे जो जास्तीचा कार्बन डायऑक्साईड आहे तो त्या आपल्या चारकोलमध्ये ॲब्सॉर्ब केला जातो आणि परत फ्रेश हवा जी आहे, कारण श्वसनासाठी आवश्यक आहे फ्रेश हवा, ती फ्रेश हवा परत त्या कांद्यामध्ये सोडली जाते. ते साधारणपणे 6000 ppm 7000 ppm कार्बन डायऑक्साईड तिथे मेंटेन होतं. 60 ते 70% 75% तिथे ह्युमिडिटी, आर्द्रता मेंटेन होते आणि 1 ते 2 डिग्रीपर्यंत टेम्परेचर मेंटेन होतं. असे कांद्याचं स्ट्रक्चर आज भरपूर ठिकाणी गुजरातमध्ये झाले. आता महाराष्ट्रामध्ये लासलगावला एक तयार केलेलं आहे, 10,000चं अजून सुरू नाही झालेलं आहे, पण तिथे त्यांनी तयार केलं आहे. हे लोक काही जर मोठा ग्रुप असेल तर ते किरायाने सुद्धा देतात काही काही शेतकरी. एक आता मुंबईला सुद्धा नवीन तयार झालेलं आहे. हे बाकीचे सजेशन आहेत. एक साधारण आपण नेहमीचंच उदाहरण घेतो, कावळा पाणी प्यायला गेला, एक खडा टाकला, पाणी वरती येत गेलं मग त्याने पिलं. पण आजकाल मॉडर्न कावळे काय करतात, एक स्ट्रॉ टाकतात, पिऊन घेतात पाणी. हे जे तंत्रज्ञान आहे, आपण थोडंसं सजग राहिलं पाहिजे. आजूबाजूला काय जसे आणि कावळ्याने एक ती स्ट्रॉ आणली पाणी पिऊन टाकलं, कुठलेही कष्ट नाही केले, एक खडा टाकायचा मग पाणी वरती प्यायचं, त्याची काही गरजच नाही. आपण ही जी सर्वसाधारण जागरूकता आहे, या चित्रातून मला एवढंच सांगायचं आहे की जागरूकता राहिले पाहिजे. विज्ञानाचे जिथे आवश्यक आहे तिथे विज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. आपण किती करू शकतो हा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या आजूबाजूचे काही जर चांगले शेतकरी जर काम करत असतील, वैज्ञानिक काम करत असतील, तर त्याच्यातला चांगला भाग आपण घेतला पाहिजे. मी विदर्भातलाच आहे, भरपूरदा मला असा अनुभव येतो, मी तिकडे नोकरीला होतो पश्चिम महाराष्ट्रात, मग आता विदर्भात आलो. लोकांच्या शेतावर जेव्हा शेतकरी माझ्याकडे येतात तेव्हा जितका वाईटातला वाईट भाग आहे तेच मला पहिले सांगतात. आमचे संत्रा, आता मी संत्रा क्षेत्रात येतो, साहेब संत्र्याला भावच नाही ना, कांद्याला भावच नाही ना. अरे पण भाव नाही म्हणजे आपण लोक खायला घेऊनच राहिलेले आहेत. तेच शेतकरी, जे लोक 10 रुपये संत्रा आपला कांदा विकत घेतात, तेच लोक 120 रुपयांनी कांदा विकत घेतात. त्यांना 120 रुपये देऊन सुद्धा कांदा घ्यायची इच्छा होते, म्हणजे मार्केट आहे. आपण त्यांना त्या भागात देऊ शकतो का, हा विचार आपण फार कमी करतो. हा बाकीच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या भरपूर लोकांना नाव ठेवतात. माझा विदर्भातला कांदा विषय म्हणून सांगतो. तिथले सगळे लोक पहिले मार्केट पाहून विचार करतात. आपण शेती जी करताय ही आपल्याला प्रॉफिट मिळावं म्हणून शेती करतोय, आपण व्यापारी म्हणून शेती करतोय. आपण नंतर आपल्या आजूबाजूच्या लोकांना काही खायला म्हणून, समाजसेवा म्हणून काही शेतीतून दान देऊन दिलं असेल, काही लोकांना देऊन असेल, हा भाग वेगळा. पण ह्या शेतीतून मला प्रोडक्शन करायचं आहे, मला त्याच्यातून जास्तीत जास्त पैसा कमवायचा, हा भाव आपल्याजवळ आहे. आणि तो माल विकत असताना तो कसा जास्तीत जास्त चांगल्या किमतीत विकता येईल हा विचार करून आपल्याला विकायचा आहे. हा विचार करून जर तुम्ही केला तर तुम्ही सुद्धा समृद्ध शेतकरी व्हाल. परिस्थिती वाईट आहेच, वातावरण सध्या फार बदललेलं आहे. वातावरणाचं सांगायचं झालं तर आपण जे सफरचंद खातो, हे एका काळी शिमल्यातून आपले सफरचंद यायचे. आता शिमल्यामध्ये सफरचंदच होत नाही, इतकं टेम्परेचर वाढून गेलेलं. शिमल्याच्या आणखीन टेकडीवर जावं लागतं. संत्र्यामध्ये पूर्वी आपल्याकडे मृगबहार यायचा, आजकाल शेतकऱ्यांच्या शेतात मृगबहार येत नाही. हे सगळं वातावरणाने बदलणारे जे प्रयोग आहेत, आता हे माणसाच्या कंट्रोल बाहेरचे आहेत. पण तरीसुद्धा आपण त्याच्यातून मार्ग काढून कसं जास्तीत जास्त कुठलं उत्पादन आपण घेऊ शकतो. संत्रा घेऊ शकतो, कांदा घेऊ शकतो, लसूण घेऊ शकतो, आणखीन कुठल्याचे पीक असेल. माझा विषय कांद्याचा आहे, पण तरीसुद्धा सांगतो की ज्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळेल हे आपण ठरवून मग तुम्ही शेती करा, तर तुम्ही सक्सेसफुल आहात. आणि मार्गदर्शनासाठी जसे तुम्हाला टीकाकार असतील तर मार्गदर्शन करणारे सुद्धा लोक आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा, मार्गदर्शन तुम्हाला नेहमी मिळेल याची खात्री मी देतो. आणि आजचं भाषण संपवतो. कांद्याविषयाचे काही संबंध असतील, प्रश्न असतील तर सांगा. संत्र्याबद्दल उद्या परत भाषण आहे आमचं, ते संत्र्याचे आपण उद्या घेऊ. ठीक आहे, सांगा ना. फोन नंबर माझा फोन नंबर आहे 8600992141 8600992141. सर सर्वात आधी ते जस्मिन राजकोटचा नंबर देऊन टाका. त्याचा नंबर लिहून घ्या. जैमिन इंजिनिअरिंग नाव आहे त्यांचं. जैमिन देतो. ते येणार होते इथे, काही कारणाने येऊ नाही शकले. मी त्यांनाही सांगितलं होतं, बोलवलं होतं यायला. एनिवे 99 0 परत 99 56 80 आणि 4 9909956804 5804. हां 804. योगेश दहिये यांचं नाव आहे.
सर दुसरं एक की कांदा शेवटी कुठल्या महिन्यात लावू शकतो आता इकडे आपल्या नागपूर जिल्ह्याच्या हिशोबाने? पहिली अशी समज होती की कांदा आपण रबीमध्येच लावू शकतो, पण आता कांदा आपण खरीपात सुद्धा घेऊ शकतो, गादी वाफ्यावर घेऊ शकतो. रबी खरीप आणि रबी हा शेवटचा सीझन. तर तुम्ही साधारणपणे नोव्हेंबर एंडपर्यंत म्हणजे नोव्हेंबर 10-15 डिसेंबरपर्यंत ट्रान्सप्लांटिंग होऊन झाला पाहिजे. म्हणजे 15 ऑक्टोबरलाच तुम्हाला त्याची नर्सरी टाकावी लागेल. जानेवारी फेब्रुवारी जानेवारीत नेला खूप उशीर होऊन जाईल कापायला. काय कांद्याचा जो बल्ब जो बनतो, आपला कंद जो बनतो, त्याच्यासाठी थोडी थंड हवा लागते. जमिनीची थंड जर हवा नाही राहिली तर तुम्ही जर समजा जानेवारीत लावला तर त्याचा जो कंद बनायची वेळ ती मार्चमध्ये येईल. तर मार्चमध्ये उन्हाळा वाढल्याबरोबर तो कंद बनणार नाही, छोटासा बनेल पण मग किती छोटा बनेल, मग त्याला भाव नाही मिळणार. बरं, कोल्ड स्टोरेजमध्ये मिरची ह्या पिकासाठी आणि हिरवी तूर ठेवण्यासाठी काय काम केलं आहे का त्याच्यावर? भरपूर आहे हे आपल्याला भरपूरशा मिळायचे. आता तुम्ही जर आंध्र प्रदेशात गेला तर आंध्र प्रदेशातले 90% कोल्ड स्टोरेज हे मिरची साठवतात. नाही सर, परत बोलतो मी, हिरवी मिरची कोल्ड स्टोरेज मध्ये हो होते ना. नाही कन्फर्म कोणी एक व्यक्ती आहे, मी पूर्ण भारतातल्या भरपूर कोल्ड स्टोरेजच्या म्हणजे तामिळनाडू पासून तर सगळ्यांना बोललो, कोल्ड स्टोरेज मध्ये होते पण ते लाल मिरची होते, हिरवी मिरची ठेवणारा एकही कोल्ड हो, स्टोरेज कारण गरज नाही पडली म्हणून. हा तेच विचारतो की एखादा कोल्ड स्टोरेज तुमच्या लक्षात आला आहे का की जो हिरवी मिरची स्टोर ते करतो? माझ्या पाहण्यात नाही कोणी. पण त्याला काही खूप त्याच्या तंत्रज्ञानामध्ये फरक असतो असा नाही. एकदा कोल्ड स्टोरेजचं तंत्रज्ञान हे स्टँडर्ड आहे, त्याच्यामध्ये 19-20चा फरक असतो क्रॉप वाईज. हा. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही त्याच्यात म्हणजे खूप त्याला तर पहिले झिरोपासून तुम्हाला सुरू करायची असं काही नाही आहे. तुम्ही जर आमचं एक सीफेट नावाचं संस्था आहे लुधियानाला, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीची, ती किंवा आता NCCD म्हणून एक नॅशनल सेंटर फॉर कोल्ड स्टोरेज गव्हर्नमेंटने तयार केलं. तुम्ही त्यांना लिहिलं ते तुम्हाला रिक्वायरमेंट काढून देतील काय काय आहेत. प्रयोग झालेले आहेत, कमर्शियल तत्वावर कोणी करत नाही आहे, सांगण्याचं तात्पर्य आहे. करते म्हणून अजूनपर्यंत ऑथेंटिक कोणी सांगू शकणार नाही की नाही, ऑथेंटिकली तुम्ही रिसर्च डाटा तुम्हाला देऊ शकतील, पण तुम्ही म्हणाल की मला जाऊन पाहायचं तर तसं सध्या नाही आहे. कमर्शियली कोणी ठेवलं असं तुमच्या लक्षात नाही? नाही तूर जे पीक आहे, हिरवी तूर नाही, असं कोणी केलेलं नाही किंवा त्याची रिक्वायरमेंट नसल्यामुळे कोणी केलेलं कमर्शियल केलेलं नाही आहे. मी तेच सांगतोय ना, रिसर्च हा भरपूर गोष्टींवर होत असतो. बरं, कोल्ड स्टोरेज मध्ये ह्या ज्या दोन गोष्टी म्हणतो ह्याच्यावरती मला जर माहिती पाहिजे, कोण देऊ लिटरेचर तर तुम्हाला शकतं? कोण देऊ शकते, असं कुठली संस्था वगैरे? हे आहे ना, नॅशनल सेंटर फॉर कोल्ड स्टोरेज म्हणूनच आहे भारत सरकारची. तिथे तुम्ही त्यांना लिहा, ते तुम्हाला त्यांचं काम असते की तुम्हाला जी माहिती पाहिजे ते पुरवायची. नॅशनल कोल्ड सेंटर फॉर कोल्ड स्टोरेज कुठे? डेव्हलपमेंट, गुरगावला त्यांचं सेंटर ऑफिस आहे. त्यांचा तुम्हाला ॲड्रेस इंटरनेटवर भेटून जाईल. नॅशनल सेंटर फॉर कोल्ड स्टोरेज म्हणूनच सरकारने तयार केलेलं आहे कृषी खात्याने. चला ठीक. त्याचं कामच आहे की भारतामध्ये कोल्ड स्टोरेजची कोल्ड चेन तयार करायची आणि सगळ्या ज्या लोकांना जशी तुम्हाला तर या पिकाची माहिती पाहिजे ते तुम्हाला काढून पुरवते, ते देऊ शकतात. हां, चला धन्यवाद सर. आणि कोल्ड स्टोरेजची आणखी डिटेल माहिती पाहिजे असेल तर हे जे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आहे गुरगावचं, त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला पूर्ण त्यांनी स्ट्रक्चरची किती कॉस्ट येते, त्याचे काय स्टँडर्ड्स असावे त्याचे सुद्धा दिलेले आहेत. आणि कुठल्या पिकाला आता कोल्ड स्टोरेजमध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. एक चिल सेंटर म्हणतात, म्हणजे ज्याच्यात फक्त टेम्परेचर कमी असतं. एक असतात मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर, म्हणजे त्याच्यात फक्त कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी जास्त होतं. आणि एक आहे कम्प्लीट कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर, त्याच्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड सगळे नियंत्रित असतात. तर प्रत्येक पिकाला काही सगळ्याची कोल्ड, आता हे मुटकुले साहेब ते जे तुम्ही सांगताय ना NHB वगैरे वगैरे यांचं ऐका बोलापर्यंत बरोबर आहे. प्रॅक्टिकली कामं शेतकऱ्याच्या आवश्यकतेचे नाही दिसून पडत. समजा नाही, त्यांच्या स्टँडर्ड्स दिलेले आहेत. स्टँडर्ड नाही, मग जर समजा आमच्या भागामध्ये आता मिरची पीक भरपूर मोठ्या प्रमाणावर होतात, आता त्याला 8 रुपये किलो दर आहे, तोडायला 5 रुपये लागते, 3 रुपये ते मग काय. समजा त्याला जर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवता आलं तर एक 3-4 महिन्यानंतर याला 30 रुपये 25 रुपये किलो मिळते. पण ते कुठंच अजूनपर्यंत त्याचं काम नाही की कुठल्या यांनी ठेवलं असेल. आणि हिरव्या तुरीच्या बाबतीत पण तसंच दिसून पडून राहिलं. नाही, तुमची जराशी जर प्रॉब्लेम असेल ना, तुम्ही मला सांगा. मी आता तुम्हाला जो नंबर दिला जेमिनी इंजिनिअरिंगचा, त्यांच्याशी आपण बोलू. म्हणजे माझे कांद्याचे एक्सपेरिमेंट मी त्यांच्यासोबतच केले होते. आपण त्यांच्यासोबत तुमचा एक्सपेरिमेंट यावर्षी करू. त्यांना सांगतो थोडंसं तुमचं ठेवा, किंवा ते आजूबाजूला आणखीन कुठलं असेल. एक आपलं आता यांनी आपल्या कोंढाळीजवळ एक कोल्ड स्टोरेज नवीन आलेलं आहे, मी गेलो नाही तिथे अजून, मला असं कळलेलं आहे. तर त्यांचे सुद्धा संपर्क साधून आपण एक एक्सपेरिमेंटल बेसिसवर करू शकलो तर आपण बघू. ते म्हणजे करू पहा, या गोष्टी कशा आहेत जी म्हणतात नेसेसिटी इज अ मदर ऑफ इन्व्हेन्शन. आपल्याला गरज येते तेव्हाच आपण सुरू करतो. त्याच संदर्भातच तुम्ही बोलताय आणि त्याच्याच हिशोबाने आज तुमची आमची चर्चा. तर आपण ते करून पाहू. मी तुम्हाला सांगेल, त्यांना पण मी कन्व्हिन्स करेन. मला परत तुमचा एक नंबर द्या, मी तुमचा नंबर स्टोर घेतला नाही. 8600
992141 तसंच एक ICRची संस्था वाराणसीला आहे, त्यांचं मेन काम हेच आहे, हे पूर्ण भाजीपाल्यांवरचं काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे ते विकसित करायचं. वाराणसीला ते लिहून घ्या, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च म्हणून. तर त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्चला या प्रत्येक फळाची किंवा भाजीची स्टोरेज किंवा आणखीन त्याच्यावर काय प्रोसेस तुम्ही करू शकता त्याची पूर्ण चेन तयार करून शेतकऱ्यांना द्यायचं. मी तेच सांगितलं ना, शेतकऱ्यांनी सुद्धा तिथे जाऊन भांडायला पाहिजे. आमच्याकडे शेतकऱ्यात आम्ही संत्रा शेतकऱ्याला इथे आहे, तर जे तंत्रज्ञान पाहिजे त्यासाठी शेतकरी आमच्याकडे तर कधी कधी भांडतात सुद्धा. जेवढं पॉसिबल आम्ही देतो, जे नसेल आम्ही त्याच्यावर परत प्रयोग सुरू करतो. आम्हाला सुद्धा करूनच पाहावं लागणार. तर ह्या ज्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्चचे एक मिनिट, हे जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च आहे बनारसचं वाराणसीला, याचा तुम्हाला ॲड्रेस मिळेल. त्यांना सुद्धा तुम्ही लिहा की आम्हाला हे तंत्रज्ञान पाहिजे, तुम्ही काय मदत करू शकाल. त्यांच्याजवळ काय छोटे छोटे स्टोरेज असतात, कोल्ड स्टोरेजेस. आमच्या इथे संत्र्यासाठी आम्ही छोटे छोटे तयार केले, तसं त्यांच्याजवळ छोटे छोटे आहेत. त्याच्यात तुम्हाला करून ते 1 वर्ष तुम्हाला डेटा देतील ते. हॅलो सर, नमस्कार. माझं नाव राजेंद्र शामराव फुलबांदे, मी भंडारा जिल्ह्यातनं आलो. आपण मगाशी बोलता अकोला जिल्ह्यातलं कोणते लोक चांगले कांदा बियाणं विकणार आहे? नामदेवराव वढाव, त्यांचा नंबर पाहिजे का? सर, नामदेवराव आव्हाड करून आम्ही 60 किलो बियाणं आणलं. हां आमचं एक भंडारा जिल्ह्यामध्ये प्रोड्युसर कंपनी आहे, एकही बी वापरलं नाही, त्यांनी कोळसात दिला आम्हाला. नाही, मी कोणाचं तुम्हाला नाही रिकमेंड नाही नाही करत सांगतो मी, अशा बोगस माणसाचं नाव या स्टेजवरून यायला नाही पाहिजे. एक गोष्ट, त्याच्या घरी मी जेव्हा अकोल्याला गेलो, मी शेगावला यात्रेला गेलो, त्याच्या घरी मी गेलो, बियासाठी विचारलं, तो बोगस बीज विकते. त्यानं त्याच्या घरचे जेवढे पैसे होते तेवढे मला दिले त्या बायकोनी, बाकी पुन्हा 40,000 राहिलेले आहेत. म्हणजे मी याच्यासाठी बोलतो. हो नाही बरोबर, आपलं तुम्ही माझ्या सरकार माहितीत आणून दिलं, म्हणजे मला माहित नव्हतं. मागच्या 60 वर्षी किलो ते- बोगस, 60 किलो बोगस, तो अफाट बोगस विकते. त्याच्या आसपासच्या गावातले बोगस बी घेत नाही कोणी बी. नाही, मी त्यांच्याकडून घ्या असं नाही सांगत आहे. माझी जर तुम्हाला असं नाही, message बाहेर केला होतो ना, असेल मला तर- नाव ऐकवायला म्हणून मी आलो आतमध्ये, कारण की अच्छा. तुम्ही हो, बरोबर. सांगताना त्या बोगस माणसाचं नाव सांगू नये एवढं ठीक. अनंती आहे. बिलकुल, आमचे बिलकुल. मेंढे साहेब अग्रवांचे मेंबर आहेत, हे यांनी सुद्धा घेतलं 20,000चं बियाणं. हे नाही, सुद्धा मी बसले. त्यांच्याबद्दल बिलकुल, मी परत या आज माईक वरून परत सांगतो की तुम्ही त्यांच्याकडून बी घ्या असं मी सांगत नाही नाही ते विकतात. विकतात मान्य आहे, पण ते आम्ही बोगस घेतलो आणि नाही, मी तेच सांगतो की कोळसा तुम्ही- कोळसा विकतात साहेब ते. जागरूक राहून घ्या. आणि मी तुम्हाला बीज घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगेल की ICRचं राजगुरुनगरला सेंटर आहे आणि एक NHRDF नाशिकला आहे, यांच्याकडूनच बी घ्यायचा प्रयत्न करा. आणि आता माझ्या भाषणात मला वेळ कमी होता म्हणून मी सांगितलं नाही, पण माझ्या भाषणात 3 वर्ष मी ते झाले सांगतो. मी प्रत्येकाला सांगतो की तुम्हाला कांदा जर शेती जर सुरू करायची असेल तर स्वतःचं बियाणं पहिले स्वतः तयार करायला सुरू करा. कारण कांद्याच्या बियांसारखं बोगस बी भारतात कुठलंच नसेल, इतकं बोगस बी विकलं बसा, तुमचे संबंध असतील तर आमचे पैसे काढून द्या ना बियाचे. जातं. नाही, माझा संबंध नाही काय त्यांचा. माझा इथेच त्यांच्याशी परिचय झाला, याच व्यासपीठावर झाला होता. धन्यवाद सर. ते 2-3दा याच इथे आले होते बोलत असताना. त्यांच्याकडून काही शेतकरी पण प्रभावित झाले होते म्हणून मी त्यांना सांगितलं की माझा काही संबंध नाही. सर, मला एक विचारायचं होतं की जे आपले शेतीमधलं जे पीक असतं त्याचं आणि फिशरीज वगैरेचं हे कोल्ड स्टोरेज वेगवेगळे असतात का? कोल्ड स्टोरेज हे स्टोरेज सारखंच असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शन्स असतात. मी जसं सांगितलं नाही, कोल्ड स्टोरेजचे प्रकार, एक चिल स्टोरेज आहे, एक मॉडिफाईड स्टोरेज आहे, एक कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर स्टोरेज आहे. ते टेक्नॉलॉजी जशी जशी उन्नत होत जाते तशी तशी लागते. आता त्या पर्टिक्युलर जे फिशरीजला, आता फिशरीजला समजा श्वासोश्वास करायला किंवा त्याच्या एकंदर आता फिशरीजमध्ये भरपूरसे फिशेस आहेत, तर त्याला त्या पर्टिक्युलर जातीला कुठला आवश्यक आहे, वाणाला कुठला आवश्यक आहे हे स्टडी करून मग त्याप्रमाणे त्याचं टेम्परेचर ॲडजस्ट करावं लागतं. आता गांजराचं कोल्ड स्टोरेज आपण कांद्याला वापरू शकतो, पण तसंच्या तसं नाही वापरू शकत. गांजराला टेम्परेचर मायनसमध्ये गेलं तरी चालते, कांद्याला चालत नाही. किंवा संत्र्याला जे कोल्ड स्टोरेज, आता कांद्याच्या आत मी संत्रा साठवू शकतो, पण मी कांद्याचं टेम्परेचर आहे मी ते 0 ते 1 डिग्री ठेवतो, पण संत्र्याचं मला 4 डिग्री ठेवावं लागतं, कारण 1 जर ठेवलं तर संत्र फुटून जाईल. कांद्यालाच आता आपल्या इथला कांदा जो आहे तो 1 पर्यंत 0 ते 1च जाऊ शकतो. पण हा विदेशातून जो कांदा येतो, चायनातून मोठा कांदा येतो, याला -1 टेम्परेचर जास्त मानवतं, पण आपल्या इथला जर -1 वर गेल्याबरोबर एकदम फुटून जातो कांदा. ते प्रत्येक वाणाप्रमाणे, प्रत्येक काय आपण स्टोअर करायचं त्याच्या याच्याप्रमाणे बदल. कोल्ड स्टोरेज सारखं राहतं आणि त्याला बटणं असतं, जसं आपल्या फ्रीजला आपण टेम्परेचर कमी जास्त करू शकतो, AC ला कमी जास्त करू शकतो, तसे त्या कोल्ड स्टोरेजला या सगळ्या व्यवस्था असतात. ते आपण ते वापरून तेच कोल्ड स्टोरेज वेगवेगळ्या कमोडिटीला वापरू शकतो. थँक्यू सर. सबसिडी किती मिळू शकते? कोल्ड स्टोरेजसाठी जर सगळी सबसिडी आपण जर पाहिली तर एकंदर जवळपास 70% 70-75%, पण ते वेगवेगळ्या, जशी NHMची आता MEDC त्याचं नाव बदललेलं आहे,
तर त्याच्यामधून जर सरळ 50% आपल्या बाकीच्या या भागासाठी, नॉर्थ ईस्ट रिजनसाठी 60% मिळते. नाही आपल्या इथं विदर्भात जर का समजा हा, विदर्भात 50% तर डायरेक्ट त्यांच्याकडून मिळते. या व्यतिरिक्त काही आपल्याला नाबार्डकडून मिळते. नाही, साहेब नाबार्डकडनं लोन मिळेल तुम्हाला, सबसिडी नाही मिळेल. नाही, लो सबसिडी पण आहे. अच्छा. नंतर आपले नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डची तर ही आहेच, NHM ची जी आहे ना ती बोर्डामार्फत असते, ती मी बोर्ड- 50% आहे. NHBचा मी बोर्ड मेंबर आहे. हा. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डची 50% आहे. हो हो तुम्ही महाच्या याच्यात 1 कोटी रुपयाचं असेल तर 70 लाख रुपयापर्यंत सबसिडी मिळते हो, हो. असं बोललं. हो, 70% इन मिळते. ऍडिशन टू NHB अजून कोण NHB व्यतिरिक्त मला नाव नाही आठवण राहिलं, गव्हर्नमेंट एजन्सीज आहे, त्याच्याकडून पण एक 20-25% सबसिडी Additional मिळेल. हा, ऍडिशनल या NHB सोबत, या NHKIMच्या सोबत आपण आणखीन ऍडिशनल सबसिडीज घेऊ शकतो. आणि या एक्झॅक्ट नाव मला आता लक्षात नाही येत आहे, पण आहे, तुम्हाला डिटेल उद्या सांगेल. आणि पाहिजे साहेब असल्यास. हे जे मोबाईल व्हॅन्स हा. आहेत, कोल्ड व्हॅन हा. आहे, त्याच्यावर सबसिडी किती आहे? मोबाईल व्हॅनवर नाही आहे सध्या नाही. सबसिडी. अच्छा, म्हणजे याच्यात 70% आहे एवढं नक्की? हा, एवढं आहे. ते म्हणजे 70 म्हणजे सगळे मिळून 70 हो आहे. ठीक आहे ना, डिटेल मिळू शकेल. हो हो हो, थँक्यू. आवश्यक. आणि धन्यवाद ही जी सर. 50% ती त्या भागासाठी 60% आहे, ते आपल्याकडे होऊ शकतं.